नमस्कार स्वामी भक्त हो. दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही गिरनारची वारी केली. गिरनार पर्वत आणि या दरम्यान कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये गिरनार पर्वताची वारी पण केली जाते आणि गिरनारला परिक्रमा देखील केली जाते. तर आम्ही या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये गिरनार पण केलं आणि गिरनार परिक्रमा पण केली. आजच्या या चर्चेमध्ये आपण या 5 दिवसामध्ये जर का आपल्याला जायचं असेल तर आपण काय नियोजन करायचं आहे, आणि समजा आपल्याला या 5 दिवसांच्या व्यतिरिक्त वर्षभरामध्ये गिरनारला जाण्याची इच्छा आहे तर आपण नियोजन कसं करायचं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत धनंजय खोले, नंतर प्रदीप कुलकर्णी आणि माझी मैत्रीण मैथिली कुलकर्णी. तर आजच्या चर्चेमध्ये आता आपण आधी पहिल्यांदा हे 5 दिवस आहे त्याविषयी बोलूयात. तर आता आपण पहिला मुद्दा येतोय की आपण आता ठरवलंय की मला ह्या कार्तिकी एकादशीला गिरनारला जायचं आहे. तर या कालखंडामध्ये प्रचंड गर्दी असते. अवघ्या गुजरात राज्यामधनं आणि महाराष्ट्रामधनं जिथे जिथे दत्तभक्त आहेत ते सगळे गिरनारच्या दिशेने येत असतात. मग या गर्दीच्या कालखंडामध्ये जशी आपली पंढरपूरची वारी असते आणि तिथे लाखो भाविक येतात, इथे म्हणजे 5-5, 10-10 लाख लोक आलेली असतात. मग अशा याच्यामध्ये तुमचं बुकिंग कसं असावं याविषयी जरा आता मला तुम्हाला दोघांकडनं जाणून घ्यायचं आहे. त्याचं काय की या वेळेस आपल्याला जेव्हा बुकिंग करायला आपण बघतो, समजा आपल्याला पुण्यावरनं गिरनारला जायचं आहे, तर गिरनारला जायचं म्हणजे आपल्याला जुनागडला उतरायला लागतं. तर त्यासाठी आपल्याकडे एकच गाडी आहे. ती गाडी आहे दर गुरुवारी, आठवड्यातनं एकच गाडी आहे आणि ती गुरुवारी एकच गाडी. त्यामुळे त्या गाडीला खूपच गर्दी असते. त्यामुळे त्याचं रिझर्वेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला बरोबर 4 महिने, आता पहिले जसा रेल्वेचा रूल होता, रेल्वेचा नियम होता की 4 महिने अगोदर बुकिंग करा, तर तुम्हाला बरोबर 4 महिने अगोदर करायला लागत होतं. पण आता तो रूल काहीतरी चेंज झालाय, 60 दिवसावर आलाय. तर आता तुम्हाला 60 दिवसावर असेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं बुकिंग करायला लागेल. पण लक्षात ठेवा ही रेल्वे फक्त गुरुवारी आहे. नाही, पण हे गुरुवारचं सुद्धा नियोजन करताना आपल्याला बघायला लागतं की ते गुरुवारला जोडून ती एकादशी आली आहे का, तरच ती पुण्यातली ट्रेन उपयोगाची आहे आपल्याला, नाही तर काही उपयोग होत नाही. गेल्या वर्षी आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला ती उपयोगाची होती आम्हाला, पण यंदा आम्हाला काय करायला लागलं, मुंबईवरनं जावं लागलं. तर त्याविषयी आता आपण जाणून घेऊ. समजा आता आपल्याला ही पुणे टू दर गुरुवारी रात्री 8 वाजता ही ट्रेन आहे आणि पुण्यामधनं डायरेक्ट तुम्हाला वेरावळ म्हणजे सोमनाथच्या आधीचं स्टेशन आहे, तिथपर्यंत जाता येतं. आणि ह्या गाडीने तुम्हाला पुण्यामध्ये तुम्ही 8 वाजता बसला की दुसऱ्या दिवशी साधारण 2-2:30च्या आसपास तुम्ही सोमनाथ जुनागडला जाऊन पोहोचता. आणि जुनागडवरनं मला वाटतं 5 किलोमीटरच आपलं गिरनारचं अंतर आहे. तर मग प्रदीप भाऊजी मला तुम्ही आपलं मुंबईचं नियोजन सांगा. मुंबईवरनं आपण कसं? ऍक्च्युली मुंबईहून आपल्याला यासाठी खूप काही ऑप्शन्स आहेत, ते आपण बघू शकतो. मुंबईहून गुजरातला जाण्यासाठी खूप काही आपल्याजवळ ट्रेन्स अवेलेबल आहेत. पण ज्यामध्ये जी आपल्याला कन्व्हिनियंट आहे त्या पद्धतीनं शोधून आपल्याला इथून मुंबईहून राजकोट आणि राजकोटहून जुनागड अशा पद्धतीनं प्रवास घ्यावा लागतो. आणि त्याच्या पद्धतीनं मग आपल्याला नियोजन केलं पाहिजे. यावेळेस आम्हाला ते कन्व्हिनियंट नव्हतं पुण्यातून जाणं, त्यामुळं आम्ही यावेळेस इथून कोयनानी मुंबईला गेलो, मुंबईहून आम्ही दुरांतोनी राजकोटला गेलो आणि तिथून बाय बस आम्ही मग ह्याला गेलो, जुनागडला गेलो. तर त्या पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे. आणि खूप गर्दी असल्यामुळं नियोजन असल्याशिवाय आपण कुणीही इथं जाऊ नये, कारण खूप हाल होतात मध्यमवर्गीयांना. ते म्हणजे आपल्यासारख्या लोकांना ते सोसत नाही आहे. आणि मग आपला मॅक्सिमम वेळ या धावा आणि पळापळीमध्ये होतो. नुसतंच मी प्रवासाचं नाही सांगणार, पण राहण्याची सुद्धा सुविधा तिथं होत नाही या काळामध्ये. प्रचंड गर्दी असतात, हॉटेल्स हाऊसफुल असतात, आश्रमांमध्ये जागा मिळत नाही. तेव्हा ज्यांना कोणाला जायचं आहे या काळामध्ये, या 5 दिवसाच्या काळामध्ये, या पर्वणीमध्ये, तर नियोजन केलं पाहिजे आणि त्यामुळे त्या पद्धतीनं आधी बुकिंग केलं पाहिजे. राहण्याच्या सुविधा खूप ठिकाणी आहेत, आपल्या बजेटप्रमाणे अवेलेबल आहेत, पण काळजीपूर्वक बुकिंग केलं पाहिजे आणि मगच गेलं पाहिजे असं मी सांगेन. नियोजन राहण्याची व्यवस्था करायचं तर मी एक सांगेन की समजा आपण जुनागडपासनं किंवा जुनागडमध्ये राहिलो तर गिरनारच्या आसपास तर त्यावेळेस तर कुठे जागा मिळत नाही. तर जुनागड स्टेशन किंवा जुनागडच्या परिसरामध्ये कुठलं हॉटेल असेल त्या ठिकाणी राहिलो तर थोडंसं आपल्याला खिशाला परवडण्यासारखं भावामध्ये ते मिळू शकेल.
म्हणजे जुनागडच्या जवळपासचा परिसर आपण निवडायला पाहिजे. काही लोक तर काय करतात, सोमनाथला पण राहतात, म्हणजे जवळपास मला वाटतं 100 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे 2 तासाच्या राजकोटला राहतात. मी इव्हन असे सुद्धा लोक बघितले की बडोदा अहमदाबादला राहतात आणि त्याप्रमाणे मग ते त्या 5 दिवसाच्या कालखंडात ती यात्रा पूर्ण करतात. कसं आहे, जुनागडमध्ये भरपूर हॉटेल्स अवेलेबल आहे. अगदी मी तुम्हाला सांगेन की 500 रुपयापासून ते 50,000 म्हणजे 5 स्टार पर्यंत हॉटेल्स अवेलेबल आहे. तुम्ही आधी बघायचं आहे की तुम्हाला कसं झेपणार आहे त्या पद्धतीने. या वेळेला तर एका रूम मध्ये 5,000 रुपये ला 4 जणांना राहू देत होते हॉटेलमध्ये आणि ते रेट ते वाढत जातात. तुम्हाला ते ठरवावं लागेल जुनागडमध्ये कसं राहायचं. आणि आता त्यानंतरचा मुद्दा येतो की गिरनार. तर गिरनारच्या पायथ्यापाशी बरेच आश्रम आहे. भारती आश्रम आहे, नंतर शेरनाथ बापूंचा आश्रम आहे, कच्छी भवन आहे, भरपूर म्हणजे हॉटेल मंगलम आहे, भरपूर आहे, हॉटेल सफायर आहे. म्हणजे अशा प्रकारची हॉटेल्स पण आहेत आणि आश्रम पण खूप आहेत. फक्त कसं आहे, तुम्हाला तिथे आधी जाऊन, म्हणजे काही लोक काय करतात, समजा आता ह्या परभणीमध्ये आपल्याला जायचंय तर मग काय करतात, तिथे महिनाभर आधी जातात आणि तिथे जाऊन स्वतः वैयक्तिक जाऊन बुकिंग करून येतात. म्हणजे जे ग्रुपनी जातात ना, तर त्यांच्यातला जो मुख्य असतो तो आधी जाऊन तिथे बुकिंग करून येतो, कारण की फोनवर ह्या बुकिंग होत नाहीत. तुमचं कोणीतरी तिथे तुमचं परिचयाचं हवं तर ते त्या ह्याच्यामध्ये ते बुकिंग होऊ शकतं. म्हणजे ह्या 5 दिवसात कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये फार महत्व आहे ह्या गिरनार चढणं, म्हणजे गिरनार पूर्ण करणं आणि गिरनार परिक्रमा. त्यामुळे ह्या 5 दिवसामध्ये नियोजन करताना तुम्हाला आधी पूर्वतयारी हवी तरच तिकडे जावं, नाहीतर मग. आणि गेल्या वेळेला काय झालं होतं, एक वाघाने हल्ला केला होता, त्यामुळे त्याचा परिणाम यंदा बघायला मिळाला. गेल्या वर्षीपेक्षा यावेळेला आपल्याला संख्या कमी दिसली. जो बिबट्याने मुलीवरती हल्ला केला होता. आणि त्या काही काळजी आणि टिप्स ज्या घ्यायला हव्यात त्या आपण बोलण्याच्या ओघामध्ये सांगूच. कारण घनदाट जंगल असल्यामुळे काही काळजी घ्यावी लागते. आपण आपला ग्रुप सोडून खूपसं आतमध्ये जायला नको पाहिजे, अन्यथा अशा गोष्टींना मग तोंड द्यावं लागतं. मग त्या बोलण्याच्या ओघामध्ये येतीलच काही. बरोबर आहे, बरोबर आहे. आता आपल्याला कसं आहे, आपल्याला बुकिंग मिळालं म्हणजे आता 2 महिने अगोदर आधी आहे, आपण तिकीट काढलेली आहे आणि तिथे जे अवेलेबल हॉटेल्स आहेत किंवा आश्रम्स आहेत तिथे तुम्ही वैयक्तिकरित्या तुमचा एखादा मनुष्य पाठवून तुमचं बुकिंग पण झालेलं आहे तरी चालतं. अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये, अवघ्या महाराष्ट्रामध्ये, की त्या तुम्हाला बाय बस किंवा बाय ट्रेन तुम्हाला घेऊन जातात. चांगल्या चांगल्या नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत, पुण्यामध्ये आहेत, नंतर मराठवाड्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. त्या थ्रू तुम्ही जाऊ शकता. किंवा जर का तुम्हाला, मी तर असं म्हणेन की एकदा तुम्ही ट्रॅव्हल कंपनीसमोर जाऊन या, तुम्हाला सगळं समजलं की मग तुम्ही तुमचं वैयक्तिक सुद्धा जाऊ शकता. आणि माझं असं सांगणं आहे की परिक्रमा वगैरे करत असताना छोटा ग्रुप ठेवा, जास्त मोठा ग्रुपनी तुम्ही जाऊ नका. कारण की काय होतं, एक तुमचा ग्रुपमधला एखादा व्यक्ती पुढे गेला, मागे राहिला, त्याला शोधण्यामध्येच तुमचा वेळ निघून जातो आणि जे तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात ते राहून जातं. परिक्रमेचं एक सांगायचं होतं की परिक्रमा शक्यतो दिवसा करावी असं हे आम्हाला सगळ्यांना वाटतं. आमचं मत असं आहे. कारण काय तिथे जो काय आनंद मिळतो, जो जंगलाचा जो काही आनंद आहे, शहरी लोकांना आपल्याला कंटिन्युअस उजव्या साईडला जे आपल्याला गिरनारचं दर्शन होत राहतं, ते माझ्या मते दिवसा जो अनुभव आहे, किंवा मध्ये मध्ये एवढ्या साऱ्या नद्या लागतात त्या पार करत करत आपण जात असतो, तर तो अनुभव जो आहे ना तो दिवसा जास्त मिळू शकतो. पण बऱ्याच लोकांना कसं रात्री राहायला तिथे आवडतं, म्हणून बरेच लोक रात्री पण जात असतात. मला पण बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं की आम्ही रात्रीची परिक्रमा केली, पण जेव्हा तुमचे व्हिडिओ बघितले की त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की अरे इथं एवढं सगळं होतं, पाणी होतं, झरे होते, एवढी झाडं होती, आम्हाला काही कळलंच नाही. फक्त पुढचा मॉब चालतोय, त्याच्या पाठीमागं आम्ही बॅटरीचा उजेड पडायचा, तेवढे 2 पावलं दिसायची आणि तेवढेच आम्ही पुढे चालायचो. त्यामुळे आम्हाला रात्रीची परिक्रमा केल्यावर काही अनुभवच आला नाही. फक्त कधी कधी मध्ये भीती वाटायची की आपण कधी पोहोचतोय, बाहेर पोहोचतोय की नाही. पण तुम्ही तर अजिबातच थकलेले दिसत नाही आणि किती छान तुमचा अनुभव आहे. आम्ही पण आता दिवसाच करणार असं खूप लोकांनी सांगितलं. तिथं खूप लोक रात्रीचं जातात वेळ वाचवण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा मुक्कामाच्या दृष्टीने, कळत नाही किती अंतर चाललोय कळत नाही. पण त्यामध्ये अजून एक डिसएडव्हान्टेज असं आहे की ग्रुप तुटण्याची खूप शक्यता असते. रात्रीच्या वेळी एकदा ग्रुप फुटला
की पुन्हा एकत्र येणं कठीण असतं. घनदाट अंधार असतो तिथे आणि मग आपली माणसं कुठं आहेत हे लक्षात येत नाही आणि मग तो परिक्रमेच्या आनंदापेक्षा आपली माणसं शोधण्याची विवंचना लागून राहते आणि मग ते जास्ती त्रासदायक होतं. मला वाटतं की आता हे प्रत्येकाची आवड आहे, पण दिवसा केली तर जास्ती आनंददायक हा प्रवास होईल. प्रदीप भाऊंना जोडून मला एक सांगायचं होतं की तिथे रेंज नाहीये कुठलाही, जर तुम्ही हे असेल तर तुम्हाला रेंज नाही, त्यामुळे तुमची ताटातूट होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. मागे राहिलाय का पुढे राहिलाय हेच काही कळत नाही बराच वेळा. आणि मग आम्ही असे बरेच लोक आम्हाला दिसलेच पण की जे लोक हरवलेले होते, जे आपल्या लोकांना शोधत होते. तर हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की आपण मोबाईल जरी असला तरी आपल्याला त्याचा काही फारसा फायदा नाही. हा, आता आपण काय करू माहिती का, आता आपण थोडं परिक्रमेकडे जातोय, तर आधी आता आपण गिरनारवर फोकस करू. लोकांना काय होतं माहिती का, गिरनार म्हटलं की परिक्रमा आहे हे कोणाला म्हणजे मेजॉरिटी लोकांना माहितीच नाही. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाहीच आहे हा व्हिडिओ. ज्या लोकांना याविषयी काहीही माहिती नाहीये, पण तुम्ही दत्त भक्त आहात, तुम्हाला वाटतं की दत्ताचं दर्शन घेण्यासाठी जिथं दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे तिथं जावं, त्या लोकांसाठी आज आपण ही चर्चा करत आहोत. तर आता आपण काय करूयात, आधी 2 फरक बघूयात की गिरनार आणि गिरनार परिक्रमा. तर गिरनार हा पर्वत जो आहे त्या पर्वतावरती भगवान दत्तात्रयांनी 12,000 वर्ष तप केलेलं आहे. त्या ठिकाणी दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे. मग आता आपण ठरवलेलं आहे की आपल्याला गिरनार चढायचा आहे. तर आता आपण आधी पहिले चर्चा करूयात की गिरनार विषयी. मग आता आपल्याला गिरनार चढायचं आहे आणि ह्या 4 दिवसांव्यतिरिक्त आपण कुठल्या कुठल्या दिवसांमध्ये तिथे जाऊ शकतो आधी ते बघू, मग त्याच्यासाठी लागणारी आपण तयारी बघूयात. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा काही लोक रेनकोट वगैरे घेऊन जातात आणि मी खरं सांगू का, तिथलं त्या दरवेळेला तुम्हाला, यंदा आमचं 7वं वर्ष होतं, 7वी वेळ होती गिरनार जाण्याची, दरवेळेला वेगळंच वातावरण तुम्हाला तिथं बघायला मिळतं. तर तुम्ही शक्यतो हा जो ऑक्टोबर पासून फेब्रुवारी पर्यंतचा जो महिना आहे तो खूप छान आहे, कारण थंडीचे दिवस असतात. या दिवसामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि साधारणपणे पौर्णिमेच्या आसपासचे दिवस तुम्ही निवडावेत, कारण की त्यावेळेला तिथे उजेड असतो. आणि आता आपण जी चर्चा करतोय की ज्यांना गिरनार चढत जायचंय, ज्यांना रोपवेनी जायचंय त्यांच्यासाठी काही, मग ते कधी जाऊ शकतात वर्षभरामध्ये, तो प्रश्नच नाही. पण वातावरण बिघडलं तर रोपवे पण थोड्या काळासाठी बंद होतं. सकाळी 7 वाजल्यापासून साधारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रोपवे खुला असतो. हा. तर आता वहिनी मला तुम्ही सांगा की आता आपण ठरवले गिरनारला जायचं आहे, आपले बुकिंग झालेलं आहे, मुंबईवरनं आपण बुकिंग केलेलं आहे आणि आता आपण काय काय घ्यायचं सोबत गिरनार चढण्यासाठी? गिरनार चढण्यासाठी आपल्याजवळ काय काय वस्तू पाहिजे त्याविषयी सांगा. चढण्यासाठी म्हणलं तर आपल्याला बरोबर एक सॅक हवी आहे, त्याच्यामध्ये पाणी हवंच आहे आणि त्यानंतर शूज, तुम्ही जे काय पायामध्ये, आता काही लोक आम्ही असेही बघितले की पायामध्ये काही घालत नाहीत, तसंही बघितले, त्यांना तर आमचा नमस्कारच आहे. पण तरी सुद्धा तशा त्या 10,000 पायऱ्या चढायच्या आहेत, त्यामुळे शूज किंवा तुम्ही जे चप्पल घालणार आहात, कारण काही लोकांचं असं असतं की प्रवासाला जाताना नवीन खरेदी करायचं वगैरे, तर तसं करू नका. आधी तुम्ही त्याची महिनाभर प्रॅक्टिस करा. जे तुम्ही चालणार आहात, चढणार आहात, ते पायाला जर ते लागले वगैरे मध्ये तर मग त्याचा खूप त्रास होतो. आणि चढताना तशी वाटेत कुठं जागाही नाहीये की थांबून तुम्ही काढू शकणार आहे वगैरे, कारण आत्ता परिक्रमेमध्ये गर्दी होती त्यामुळे बरीचशी मध्ये दुकानं होती. आम्हाला अंबामाताच्या आधी 10 मिनिटापर्यंत दुकानं होती, पण एरवी तिथं काही नसतं, त्यामुळे ती एक तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. आणि महाराजांच्याकडे तुम्हाला जायचं आहे तर महाराजांच्यासाठी बाबा प्रसाद तुम्हाला काय घेऊन जायचा असला तर कंपल्सरी असं काही नाहीच आहे, ते एक आहे, ती एक तुम्ही तयारी करायची आहे. आणि थंडी वगैरे असली तर त्याच्यासाठी स्वेटर वगैरे घ्या, कारण अंबामातापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला थंडी नाही वाजत, पण अंबामातापर्यंत गेलात तुम्ही की तिथं वारं जोरात चालू होतं, कारण तिथंपर्यंत जाईपर्यंत 2:30-3 वाजतात. सोसाट्याचा वारा असतो, गार थंडी वाजते गोरक्षनाथापर्यंत आणि वर महाराजांच्यापर्यंत, त्यामुळं ती कानाला स्कार्फ आणि थंडीसाठी स्वेटर हे तर आवश्यकच आहे. गिरनार चढताना अशी एक काठ्या खाली मिळतात, त्या काठ्या जरूर घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या बऱ्याच वेळा आपल्याला थोडंसं टेकून याचा आधार मिळतो. काही ठिकाणी आपल्याला हाताला धरायला काही नाही आहे, त्यामुळे काठी असलेली केव्हाही चांगली. शक्यतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रात्री पायऱ्या चढूनच जा. पहिल्यांदा तरी 10,000 पायऱ्या वर चढा, जेणेकरून तुम्हाला सगळे जे मध्ये मध्ये जी मंदिरं आहेत ती सगळ्या मंदिरांचं दर्शन घेत
तर तिथे मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल वैशालीताई तुम्ही सांगा जरा. हो सांगेनच मी, पण आता आपण जी तयारी बघतोय ना प्रदीप भाऊजी, थोडं औषध वगैरे आपण काय घ्यायला पाहिजे सोबत हे सांगा. मलम, औषध मी काय खूप सांगेन की आमचे मित्र सांगतायत की तुम्ही 10,000 पायऱ्या चढून जावा, पण ते प्रत्येकांना शक्य नाहीये. त्याच्यासाठी प्रॅक्टिस हवी आहे, कारण पहिल्या 5,000 पायऱ्या ज्या आहेत खूप कठीण, त्या भयंकर. खूप कठीण आहेत. म्हणजे मी काय भीती वाटावी म्हणून सांगत नाहीये, पण माझा कमीत कमी 4-5 वेळचा हा अनुभव आहे. त्या पायऱ्या मोठ्या आहेत, एकदम खड्या आहेत, अशा उभ्या हो, खडा आहेत पहाड. आणि आणि जीव घेणे आहेत. तुम्हाला चालत जायचं असेल तर कमीत कमी तुम्ही 1-2-3 महिने चांगली प्रॅक्टिस करा. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जावा, डेली न चुकता व्यायाम करा, म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. अन्यथा मग ते चालत जाणे तितकंसं ते म्हणजे सहजासहजी शक्य आहे अशातला भाग नाहीये. कारण आम्ही इतकं डेली सगळं करत असून सुद्धा आम्हाला म्हणजे आमचा दम किती निघालाय याची आम्हाला कल्पना आहे. इवन तो माझा मुलगा तर ट्रेकर आहे मला, तर त्याने मला फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही यावेळेस जाऊ नका, मी गेल्या वेळेस आलो होतो, मीच इतका दमलो होतो, तुम्ही कसे जाल तिथे. म्हणजे आहे ते कठीण आहे, पण दत्त महाराजांचा आशीर्वाद असतो, ते घेऊन जात असतात. आपण जातो असं म्हणणं चुकीचं आहे, ते आपल्याला नेत असतात. पण आपल्याकडनं जे काही होईल ते आपण केलं पाहिजे. आपण फिजिकली कसे फिट असलं पाहिजे बघायला पाहिजे. दुसरं गोष्ट म्हणजे जे बेसिक औषधं आपल्या जवळ असतात, की जसं की ताप आला, थंडी वाजली, सर्दी झाली, पोट बिघडलं, यासाठी ज्या काही म्हणून गोळ्या लागतात बेसिक, त्याच पेन किलर्स असतात, त्या तुम्ही जवळ ठेवल्या पाहिजेत. ज्यांना चालतात एक्झॅक्टली पाण्यामध्ये मिसळून घेण्यासाठी शक्तिवर्धक ORS वगैरे जे काय असतात ती तुम्ही जवळ ठेवली पाहिजेत, कारण त्याच्यामुळं तुम्हाला एक शक्ती येते. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यात महत्वाचं की आपण इथे शर्यतीसाठी नाही आलेलो, आपल्याला फक्त दर्शन आणि त्यांचं दर्शन हेच एक आपला ध्येय आहे. त्यामुळे आपल्याला जसं जमेल, ज्या पद्धतीने जमेल, जिथे विश्रांती घ्यावी वाटेल तिथे विश्रांती घेत आपण हे गेलं पाहिजे असं मी सांगेन. त्या तयारीमध्ये आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की तुमच्याजवळ सँडल्स किंवा शूज त्याची तुम्ही महिनाभर आधी प्रॅक्टिस करणार आहात, फिरण्यासाठी तुम्ही जाणार आहात. आणि वहिनींनी सांगितलं तसं तुमच्या बॅगेमध्ये स्वेटर, स्कार्फ तुम्हाला लागणार आहेत. भाऊजी आणि टॉर्च, प्रत्येकाजवळ कंपल्सरी एक बॅटरी हवी. कारण की काय झालेले मधल्या पॅचेस मध्ये अजिबात लाईट व्यवस्था नाही. यावेळेला तर आम्हाला अजिबातच लाईट नव्हते. अंबाजी नंतर एवढा प्रचंड गडद अंधार होता. तुमच्याकडे जर का बॅटरी नसेल तर तुम्हाला ते खूप अवघड जातं. म्हणजे उतरताना तर खूपच अवघड जातं. एक वेळ चढताना तुम्हाला जमून जातं, पण उतरताना टफ जातं. म्हणजे तुमच्या सॅग मध्ये बॅटरी हवी आहे, पाण्याची बाटली हवी आहे, ज्या पेन किलर्स आहे किंवा मूव किंवा काही स्प्रे असतात की ज्यांनी तुमचं मसल एखादी रिलॅक्स होण्यासाठी तसे स्प्रे हवे आहेत, बॅटरी हवी आहे, सॉक्स, स्वेटर, अशा पद्धतीचं रुमाल, स्कार्फ. आणि वहिनी आमच्या नेहमी कापसाचं आणि त्या लिमलेटच्या गोळ्या वगैरे हे सगळं तुम्हाला सोबत तुमच्या बॅगेमध्ये घ्यायचंय. आधी सराव करायचा आहे आणि मग तुम्ही गिरनार चढायला सुरुवात करणार आहात. सगळ्यात पहिले आधी येतो तो चढावा मारुती. चढावा मारुतीला आधी नतमस्तक व्हायचंय. त्या चढावा मारुतीला सांगायचंय की बाबा मी जाणार नाहीये, तूच नेणार आहेस आणि तूच मला घेऊन येणार आहेस, अशी त्याला विनंती करायची, नतमस्तक व्हायचं. कारण की जोपर्यंत तुम्ही शरणागत होत नाही तो तुम्ही सगळ्यांची मस्ती उतरवतो तो गिरनार. तुम्ही काही लोक अशी रिटर्न येत असतात, आपण ते बघतो. आणि तुम्ही किती जिमला जाणारे असाल आणि एखादे अगदी जाड आणि ज्याला काही हे नसेल तो सुद्धा चढून जात असतो. ते कसं आहे की तिथं तुम्ही किती शरणागत भाव आहे. ह्या सगळ्या तयारीला तुम्हाला श्रद्धेची आणि शरणागत भावच महत्वाचा आहे. मग पहिल्या पायरीची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि आता डाव्या बाजूला तिथं खूप सुंदर दत्ताचं मंदिर झालेलं आहे. त्याचं सगळ्याचं स्वामींची मूर्ती छान आहे. म्हणजे एक दत्तात्रयांचा तो अवतार सगळा स्वामींपर्यंतचा दाखवलेला आहे. म्हणजे चढावा मारुती पाशी तुम्ही दर्शन घेतलं, पहिल्या पायरीचं पूजन केलं आणि कापूर ठेवायचा एक सगळ्यांनी जवळ. म्हणजे तुम्हाला जर का दम लागला श्वास घ्यायला तर कापुराची डबी पण घ्यायची आणि तुम्ही चढायला काठी, जसं आता यांनी सांगितलं काठी पण तुम्ही घेऊन चढायला सुरुवात करायची. आणि अजून काय मध्ये मध्ये पायऱ्या लागतात बघा आणि आपलं लक्ष त्या पायऱ्यांकडे नंबर लिहिले. आणि आपण ठरवतो की ते बघायचे नाही, पण तिथे लाईट्स आहेत बरोबर. 1000 झाल्या, आणि प्रत्येक पायरीला नंबर दिलेले असल्यामुळं आता 151 झाल्या, 10,000 वजा 151 आणि मग ती धडकी भरती. शक्यतो वाचू नका, त्या कुणीही वाचायचा आणि त्या खऱ्याही नसतात असं आपण मनात म्हणायचं. आणि तो अजून बाप इतकं जायचं असं. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला हे होतं. त्यामुळं
ती काळजी घ्यायला विचार पाहिजे. करताना मग असं करायचं की 2000 संपल्यात, अरे बाबा म्हणजे आता थोड्याच राहिल्यात असं. बरोबर आहे. मध्ये मध्ये छोटे छोटे हॉटेल्स लागतात, अंबाजीपर्यंत आहे साधारणपणे. आणि कसं असतं ह्या परिक्रमेच्या म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये जास्त तुम्हाला हॉटेल्स लागतील, स्टॉल छोटे छोटे, पण इतर वेळेला ते खूप कमी असतात. म्हणून मी म्हटलं की साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास जाण्याचं नियोजन करावं, ज्यांना रात्री जायचंय. आणि रात्री जाण्यासाठी मात्र तुम्हाला एक 4 जणांचा तरी ग्रुप हवा आहे, जास्त मोठा ग्रुप नको, 4 जण 6 जण बास आहे. आणि मग तुम्ही आता चढायला सुरुवात केलेली, मग साधारणपणे 1200 पायऱ्या झाल्या की तिथे शंकर बाबांचं एक स्थान आहे, जे शंकर गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे. मग आम्ही तिथे चहाचा नैवेद्य, नंतर काही जणांनी सिगारेट तिथे ठेवलेली होती, आम्ही दिवे लावले, शंकर महाराजांना नमस्कार केला आणि आम्ही पुढे चालायला लागलो. मग साधारण 2000 पायऱ्यांच्या आसपास राजा भर्तृहरी आणि गोपीचंदाची गुफा आहे. आवर्जून सगळ्यांनी तिथे ती तुम्ही थोडक्यात सांगा वहिनी त्याच्याबद्दल, की जेणेकरून ते अगदी थोडक्यात सांगितलं चालेल. खूप गुफेमध्ये जाणं फारच छान वाटतं, छान वाटतं, अनुभव जबरदस्त आहे. आणि ना ती दरवेळेला बंद असते बरं का. तिथे तुम्ही विनंती केली तर ते दार उघडतात आणि त्या राजा भर्तृहरीची जी गुफा आहे गोपीचंद, तिथून एक छोटीशी खिडकी आहे आणि मग त्या खिडकीमधनं तुम्हाला वर जायचंय आतमध्ये. आणि इतकी म्हणजे छोटीशी, हा चिंचोळी, अवघड जागा आहे, झोपूनच जायचं. हा झोपून जायचं, सरपटात वर जायचं आणि तिथे वर गेल्यावर बसता येतं. तिथे महाकालीचं मंदिर आहे, हवन असं होमकुंड आहे. आणि मग तिथे बसून आम्ही चौघांनी ओंकार गुंजन केलं की जिथं राजा भर्तृहरी गोपीचंदांनी तप केलेलं आहे त्या जागेवर क्षणभर आम्हाला विश्रांती घेता आली. आणि असं म्हटलं जातं की या गिरनार पर्वतावर अशा अनेक गुफा आहेत, आपल्याला एवढ्या तर शक्य नाही, पण आम्ही त्या गुफेचा मात्र आनंद घेतला. आणि मग पुन्हा वर चढायला सुरुवात केलं. मध्ये मग संतान माताचं आपलं माताचं मंदिर आहे, गंगा माताचं मंदिर, गंगा पुढे गंगाला माताला पण बरेचसे जण दिवा लावतात तिथे, आणि दाखवतात. ज्यांना मुलबाळ होत नाही ते तिथे अशी आस्था आहे. त्या परिसरातले जे गुजरात प्रांतातले लोक आहेत तिला तिथे नवस वगैरे बोलतात. आणि मग तिथे आम्ही बघितलं पाळणे आणून ठेवलेले होते. मग ज्यांना अपत्य प्राप्ती झाली त्यांनी त्यांच्या मुलांचे फोटो वगैरे तिथे ते आणून ठेवतात. मग आम्ही दरवेळेला आपले मुलं बाळ, शेवटी सगळ्यांना काय सुख शांती समाधान सगळं हवंय हो. आपण म्हणतो की नाही मला काही नकोय, पण सगळ्यांना सगळं हवं असतं. मग आम्ही सुद्धा काय करतो की तिथे दिवा लावतो, नतमस्तक होतो, थोड्या वेळ थांबतो, थोडंसं आणलेलं ORSचं पाणी बिणी घेतो आणि मग चढायला सुरुवात करतो. मग त्याच्यानंतर ते गंगेचा उगम लागतो, जैन देरासर लागतं. गंगेचा उगम सुद्धा खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. आवर्जून म्हणजे तिथे तुम्ही बघायला जा. आणि त्याच्यानंतर येतो तो जैन देरासरचा टप्पा येतो. मध्ये मध्ये वाटेमध्ये छोटे छोटे मंदिर लागतात. आणि जैन देरासर नंतर मला वाटतं की अंबाजी पण त्या तिथे मध्ये एक महाकालीचा अगदी छोटीशीच मूर्ती आहे त्या खिडकीमध्ये, खूप सुंदर अगदी तेजपुंज मूर्ती. आणि खूप असा सुगंध छान अनुभव आला त्या मूर्तीला बघताना. आणि मला असं 2018ला ज्या वेळेला आम्ही जात होतो गिरनारला, दुसरीकडे बुकिंग केलं, ते कॅन्सल झालं आणि आम्ही आमचंच चौघं निघालो फॅमिली. तर त्या वेळेला आम्हाला मार्गदर्शन करायला एक कुत्रा होता अंबाजीपर्यंत. आम्ही म्हणजे जसं जसं जायचं ना बघा, दत्तप्रभू बरोबर नियोजन करतात. तुमचा निर्धार पक्का हवा, तयारी चांगली हवी, मग पुढचं यश दत्तप्रभू देतात. आणि अंबाजीपर्यंत जाणं मात्र भयंकर कठीणच आहे. कस लागतो, कस मनामध्ये नाना विचार येतात की नाही बाबा मी चला आता मी हे सोडून देते, क्विट करते किंवा काय हे करते. पण ते तुम्ही जायचं आणि जमतं. म्हणजे हळूहळू हळू तो अंबाजी, छाती फुलणे म्हणजे काय हे त्या टप्प्याला आपल्याला जाणवतं. खरंच छाती फुलून येते, दम लागतो, हे ते होतं बरोबर. अंबाजी नंतर थोडस सुसह्य होतं. आकाशामध्ये छान चांदणं असतं, सगळे तारे दिसतात आपल्याला. आणि असे ते तारे ना जणू काही दत्तप्रभूंकडे पळत पळत चाललेले असतात ब्राह्ममुहूर्तावर त्यांना भेटण्यासाठी. आकाशामधला तो चंद्र साक्षीला असतो, त्यामुळे त्या चंद्रप्रकाशामध्ये एक एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे तुम्ही थकलेला असला तरी तो उत्साह वाढतो त्या सगळ्या वातावरणामध्ये. आणि अंबाजी हे सगळं रात्री परिक्रमा केल्यामुळे तुम्हाला हा आनंद मिळणार आहे. आणि रात्री केल्यामुळे म्हणजे काय की एवढा उंच खडा पर्वत आहे तो एक तर रात्रीचा आपल्याला दिसत नाही. म्हणजे पुढच्या पायऱ्या संपल्या की त्याच्या पुढच्या कुठल्या आहेत ह्या दिसतच नाहीत. जेव्हा तुम्ही त्या कॉर्नरला जाता तेव्हा लक्षात येते की अरे बापरे, परत पुन्हा एवढा झेड आकार आहे, एवढा जायचा आहे, परत त्या टोकाला गेलं की परत तेवढ्या. आणि दिवसा जर केलं तर तुम्ही पूर्ण वर असं बघत राहणार आहे, अरे एवढ्या मला होणारच नाही. आणि त्या ठिकाणी ऊन प्रचंड आहे
आकाशामधले चंद्र तारे साक्षीला असतात. नामस्मरणाचा तुमचा जोर ते असतो. हवंच आहे. नामस्मरण जोडीला हवंय. तुम्ही जर का एकमेकांशी गप्पा मारत गेलात तर ते शक्यच होणार नाही. दम लागेल, धाप लागेल तुम्हाला. त्यामुळे कसं असतं, गिरनार करत असताना ते एक प्रकारचं तप आहे. आपल्या गीतेमध्ये 3 प्रकारचे तप सांगितलेले, काया, वाचा आणि मनाने. तर कायेने जे तप करायचं आहे ते तप म्हणजे गिरनार आहे. आणि ज्या वेळेला मनुष्य तापतो तेव्हा त्याच्या तप शब्दाचा उलट केला तर अर्थ होतो पत. तुमची पत वाढते. आणि कसं आहे, अंबाजी हे शक्तिपीठ आहे. असं म्हटलं जातं की सतीचं पोट त्या ठिकाणी 51 शक्तिपीठ जी भारतात आहे त्यातलं. आणि अक्षरशः तिला बघितलं ना की रेणुका माता आठवते आपल्याला. पण ते रात्री मंदिर बंद असतं, सकाळी 7 वाजता ते मंदिर उघडतं. आता आपण अंबाजीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे म्हणजे. आणि तिथं आलं ना की शक्तिपीठ आहे बघा, ती तुम्हाला शक्ती देते, तुम्हाला उत्साह तुमचा वाढतो आणि मग तुम्ही पुढच्या प्रवासाकडे निघतात. गोरक्षनाथ. आपल्याला अंबाजीपर्यंत आल्यावरच असं वाटतं की आपण आता गिरनारला पोहोचणार आहे. कारण ते निम्म जरी असलं अंतर ना तरी ते 80% झालेलं आहे. 20% आपण होतच. बरोबर. कारण पुढच्या पायऱ्या आपण खाली उतरायच्यात, परत वर चढायच्यात. गोरक्षनाथ आणि असा थोडासा फ्लॅट लँड पण मिळते आणि वारंही मिळतं. वारं सुटलेलं असतं, हवा येते आणि तिथनं मग आपल्याला 20% आणि रोपवेचं जे सुखदायक आहे ते हेच आहे की रोपवे हा आपल्याला अंबाजी माताच्या तिथे घेऊन जातो. त्यामुळे जे हा जो पहिला 5000चा टप्पा आहे तो एलिमिनेट होतो त्यामध्ये. त्यामुळे मग रोपवेनी जास्ती सुसह्य आहे. ज्यांना हे शक्य नाही त्यांना मी सजेस्ट करेन की तुम्ही रोपवेने जावा. शेवटी दर्शन हे महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी. बरोबर आहे. नाही, आणि मग गोरक्षनाथांचं टुंक लागतं ते तिथे सगळ्यात उंचीवर आहे ते. आणि दत्तप्रभू आपले गुरु आहेत ते दिसावेत म्हणून ते उंचीवरती आहे. गोरक्षनाथाच्या वेळेस तिथे पहाटे आम्ही साधारण 4-4:30ला पोहोचलो होतो. आरती सुरू होती आणि छान वाटलं. मागच्या वेळेला कसं गोरक्षनाथांचा प्रगट दिन होता त्यावेळेला आम्ही तिथे होतो, पण यावेळेला 1 दिवस आधी होतो आम्ही. आणि मी असं सांगेन की ज्या वेळेला मी दुसरी वेळ होती माझी त्यावेळेला मी एका ग्रुप सोबत गेले होते, एकटीच होते मी त्यावेळेला. तर त्यावेळेला असं झालं होतं की मला खूप उलट्यांचा त्रास झाला. म्हणजे मी तो गिरनार पर्वत चढत होते ना तर ह्या अंबाजीपर्यंतच मी तुम्हाला सांगते की मला एवढ्या प्रचंड उलट्या झाल्या. त्यावेळेला खालपासनं डोलीवाले होते आणि ते प्रत्येक डोलीवाला म्हणायचं की जायचं का. पण मी ठरवलं होतं की काही हो आपलं, आता आपण वर जायचंच. आणि मी तुम्हाला सांगते हे अंबाजीपर्यंत आले ना तिथे मी ORS घेतलं. एक माझ्याकडे मळमळ उलटी असं ते थांबवणारी गोळी होती ती घेतली आणि त्यानंतर अक्षरशः मी फुलपाखरासारखी गेली पुढे. परमेश्वराने ते माझ्याकडनं करून घेतलं. तो फार एक अनुभव होता की देवानी जे काही मल होता मी म्हणेन तो स्वच्छ केला आणि पुढे घेऊन गेला. आणि यावेळेस वहिनी अनुभव सांगा ना, एक तो अवलिया माणूस आपल्या पाठीमागे. नाही, तो अंबाजीला मी आणि माझे मिस्टर आम्ही आधी दोघं पोहोचलो आणि वहिनी आणि भाऊजी एक 5 मिनिटांनी मागून आले असतील. आणि तिथे चहाची टपरी रात्रीची आम्ही 3 वाजले होते त्यामुळे एकच टपरी चालू होती. तर म्हणलं आपण चहा घेऊया. मग चहा आम्ही दोघांनी घेतला आणि आम्ही दोघं बसलो होतो. हे दोघं आले, यांना पण चहा दिला आणि पाठीमागून तो माणूस आला आणि माझी काठी त्यानं अशी घेतली, माझी पर्स घेतली आणि ह्या सगळ्यांना वाटलं की माझ्या ओळखीचाच माहेरचाच कोणतरी आहे की इतका अलगद त्यानं माझं सगळं घेतलं काढून. तर मग मी त्याच्याकडून पर्स मागून घेतली, म्हणजे ओढून घेतली. अरे ही माझी आहे, काठी पण माझी आहे. तर तो असं बोलला की ही बॅग मला तुझी सगळी मोकळी करायची आहे, ही बॅग माझी तुझी सगळी इथं मोकळी करायची. अरे तुरेच माझ्याशी तू बोलत होता. तर मला थोडासा त्याचा राग आला. पण परत हे सगळे म्हणले की तो गेला तिथून. हे सगळे म्हणाले की वहिनी पण म्हणाले की अहो सेम पर्स त्याची तुमच्यासारखी असेल म्हणून त्याला तसं वाटलं असेल म्हणून. नंतर आम्ही तिथून पुढे गेलो, गोरक्षनाथला गेलो. गोरक्षनाथला सुद्धा तो वाटेत ये जा करतच होता, तो मागेच होता. गोरक्षनाथला दर्शन घेऊन आलो, परत तो माझ्या जवळ आला बॅगेजवळ. परत तो बॅगेच मला बोलला की तिथं तुझी बॅग मोकळी केली आहे, इथं आता तुझी बॅग भरायची आहे, पर्स तुझी सगळी आता इथं भरायची आहे. त्याचं काहीच मला कळलं नाही. वहिनीनं म्हटलं त्याचं काय असेल माहित नाही. परत तो माणूस आम्हाला परत कुठे दिसलाही नाही, तिथं भेटलाही नाही. बरोबर. मला त्याचा राग आला ऍक्च्युली. मी त्याला म्हणलं की तू जा इथून, नाहीतर मग आधी चोर वाटला ना आपल्याला, तो चोर.
त्याचं जे कारण काय- स्पीड होतं ना ते इतकं अफलातून होतं आणि अफलातून भयानक speed होतं होता. की आम्हाला एक एक पाऊल टाकायचं कठीण जात होतं. तर तो भरभर आमच्या पुढे जाऊन कुठेतरी पायरीच्या मागे आमची वाट बघत, आमची वाट बघत. आडवं यायचा हो, हो. आणि पुन्हा ते मागायचं. असं 2-3दा घडलं. मग शेवटी मी त्याच्यावरती खूपच चिडलो, कारण सहजासहजी सामान्य माणसांचा विश्वास अशा गोष्टींवरती बसत बसत नाही. नाही. नंतर मग आपण काहीतरी असं हे लावतो. करतो की असं पण असेल कदाचित. आम्ही म्हणजे मला त्याला सांगितलं की आता पुन्हा तू दिसता कामा नये. आणि मग मेन म्हणजे पुन्हा काय तिथून झालं तर की दिसला नाही. पण शंकर विशेष म्हणजे- महाराजांची जेव्हा आम्ही तिथे नमस्कार केला, ते मी असं म्हणायला नको होतं. मला परत असं वाटलं की महाराजांना नमस्कार केला आणि मी इथं बऱ्याच वेळा महाराजांकडे जाते अष्टमीला वगैरे. तर तिथं महाराजांना म्हणले की महाराज तुम्ही चला माझ्या बरोबर महाराजांकडे दर्शनाला. आणि नंतर मग तिथं तो माणूस असं करायला लागल्यावर वहिनी म्हणले अहो महाराज पण असं करायचे, त्यांना लोक काठीनं मारायचे. म्हणजे इतकं ते चिडायचे हो, त्यांच्यावर. हो, मग आता ते बरोबर. काय होतं हे माहिती माहित नाही. नाही, असं- पण यावेळेचा जरा वेगळा अनुभव. हा म्हणजे वेगळाच अनुभव होता की तो अगदी म्हणजे इतक्या जवळचं कोणतरी घरचं आहे, वडील किंवा काका माझे असतील, असा तो माझी पर्स काढून घेत होता सहज. बरं त्याला त्यातलं काही काढूनही घ्यायचं नव्हतं, पैसे वगैरे घ्यायचे नव्हते, त्यानं चेन ओपन केली नाही, काहीच नाही. पण त्यानं ती परत दिली आणि मात्र अंबामातेला तसं म्हणाला आणि गोरक्षनाथाला म्हणाले की बॅग आता सगळी तुझी भरायची आहे, ही घे. त्यामुळे ते काही कळलंच नाही आम्हाला 2 मिनिटं. हा म्हणजे तिसऱ्या गिरनार आपला हा चौथा आहे. परिक्रमा तिसरी होती. हा वेगळाच अनुभव आम्हाला यावेळी आला. बऱ्याच वेळा असं म्हणतात लोक की गिरनारवरती असे वेगळे वेगवेगळे अनुभव अनुभव येतात. मे बी तसा एक अनुभव असू शकतो. असू शकतो. आता ह्याचे कसे संबंध लावायचे, कसे अर्थ लावायचे, हा जसा त्याचा आहे. बरोबर. आपण बघावं तसं आहे. पण ठीक आहे, हा एक अनुभव आहे. वेगळा आहे. योग्य काय म्हणजे तो माणूस अयोग्य काय परत आणि आम्हाला असा- कुठेच अशा- नाही भेटला. असा रुमाल इथे बांधलेला होता, कपाळाला छान गंध होता. आणि यांनी त्याला विचारलं की तू कुठून आलाय, मराठी येतं का तुला? आणि अक्षरशः तो मी जिथे बसले माझ्या शेजारी येऊन बसला. आणि मी यांना म्हटलं अहो हा शेजारी. घाबरलो आम्ही दोघेही, म्हणजे घाबरत होतो. विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. आणि तिथे दोघं तिघ म्हणाले की आम्हाला पण त्यांनी असं केलं. पण मला एक असं वाटलं की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तो आमच्याच का मागे यावा, म्हणून याच्यावर थोडं हे काय की हा वेगळा अनुभव झाला. गोरक्षनाथांच्या तिथे सुद्धा अखंड धुनी असते, तिथे तुम्हाला प्रसाद मिळतो. प्रसाद म्हणजे अंगाराचा प्रसाद मिळतो. आणि गोरक्षनाथांच्या तिथे तुम्ही थोडा वेळ विश्रांती, विसावा घेऊन थकवा सगळा आलेला असतो तो दूर करून, कारण की गोरक्षनाथाच्या तिथे प्रचंड वारं असतं आणि पावसाळ्यामध्ये तर तिथे वीज पडतात, मोठ्या मोठ्या विजा येऊन तिथे धडकतात. मागच्या वेळेला तर एक ग्रुप थांबला होता ब्राह्ममुहूर्तात, पुढेच जाऊ शकला नाही, इतकं वारं होतं. आणि आम्ही सुद्धा 2020 मध्ये अनुभवलंय की वारं आम्हाला असं ढकलून देत होतं पूर्णपणे, इतकं वारं होतं. गोरक्षनाथचा जो टुंग पार केल्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे जाता, आता गुरुशिखरकडे जाता, तर तुम्हाला उतरायला लागतं. तिथे प्रचंड वारं आहे. तिथे तुम्हाला स्वेटर, टोपी, रुमाल सगळं लागतं. म्हणजे हे तुमच्या बॅगमध्ये असायलाच हवं. म्हणजे गोरक्षनाथांचं शांतपणे दर्शन घ्यायचं, तिथे विसावा घ्यायचा एक 10-15 मिनिटं. आणि मग तिथनं तुम्ही याला गुरुशिखरकडे वळू शकता. गुरुशिखरकडे जात असताना मध्ये रस्त्यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला मोठी म्हणजे कमंडल कुंड दिसतं आणि कमान लागते गुरुशिखरकडे जाण्याचा, असे रस्ता दिसतो. तो गेल्यानंतर एक कमान कमंडल कुंडला जाती आणि एक कमान इथून आपण गुरुशिखरकडे जातो. या कालखंडामध्ये 24 तास दर्शन उपलब्ध असतं, पण इतर वेळेला पहाटे 6 वाजता मंदिर उघडतं. आम्ही 2020 ला ज्या वेळेला गेलो तेव्हा मंदिर बंद होतं. 5 वाजता आम्ही पोहोचलो, तर 6 वाजेपर्यंत आम्हाला कुडकुडत तिथे पायथ्यापाशी बसून राहावं लागलं होतं. त्यामुळे तुम्ही चढायला सुरुवात केल्यावर ते नियोजन करा की 6 वाजेपर्यंत तुम्ही तिथे पोहोचला पाहिजे. परिक्रमेच्या काळामध्ये रात्रभर चालू असतं. आणि मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर शांतपणे त्या 12,000 वर्ष दत्तप्रभूंनी तप केलेल्या चरणपादुकांचं दर्शन घ्यायचं आहे. इतर कोणाशी वाद घालत बसायचं नाही, तिथल्या गुरुजींशी पुन्हा दर्शन करायला यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला मोबाईल काढून फोटो घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही. तिथे मोबाईल बाहेर काढायचा नाही, पुन्हाही दर्शन घ्यायला यायचं नाही. नाही तर ते लोक ओरडतात. मग त्या भांडाभांडी वादावादीमध्ये तुमचं एवढं सगळं आलेलं असतं, तो सगळा आनंद निघून जातो. आणि ज्याच्यासाठी हा अट्टहास केलेला असतो तोच राहून जातो. मग शांतपणे तुम्ही दत्तप्रभूंचं दर्शन घ्या. आधी ते चरण कमल बघा आणि मग ते महत्वाचं. आपण ते मूर्तीकडे बघतो, तर ते बघा. आणि त्याच्या पाठीमागे एक महादेव आहे, गुप्तेश्वर महादेव आहे. आणि बाजूलाच एक आद्य शंकराचार्यांचं सुद्धा मूर्ती आहे. मग आपण काय होतं, हे मूर्तीकडे बघतो, पादुका बघतो आणि लगेच गोल निघून येऊन जातो. पण त्या मूर्तीच्या एक्झॅक्ट खाली गुप्तेश्वर महादेव आहे. आणि जेव्हा तुम्ही तिथे प्रदक्षिणा घालता तेव्हा ते दिसतं तुम्हाला.
आणि निवांत म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो तो. आपल्याला खूप छान वाटतं दत्तप्रभूचं दर्शन घेतल्यावर. आणि आपण चढत असताना खूप ठरवतो मला आता हे मागायचंय ते मागायचंय हे करायचंय, पण तिथे गेल्यावर आपल्याला सगळा विसर पडतो. आणि आम्हाला सवय आहे, आम्ही बरंच काय काय घेऊन जातो. बरेच जण भक्त नेतच असतात. आम्ही शक्यतो घरनच पेढे लाडू काय न्यायचं असेल बेसनाचे लाडू ते सगळं आम्ही बॅगेमध्ये घेऊन जातो. प्रदीप भाऊजी आमचे नेहमी बेल चाफ्याची फुलं. आणि यावेळेस सांगा ना तुम्ही हे दोघं पुढे होते, माझा स्पीड कमी आहे, मी खूप सगळ्यात शेवटी असते, मी निवांत असते. हे दोघं जण आधी पुढे पोहोचले. तो सांगा ना तुम्हाला कसं यावेळेस दर्शन झालं. दर्शन एकदम छान झालं आमचं, कारण आम्ही गेल्या दोघंच आतमध्ये जात होतो. आधीच्या व्यक्तीशी त्यांची काहीतरी म्हणजे असेच डबल दर्शन घेतलं होतं म्हणून ते गुरुजी त्यांना रागवत होते. आणि मागची आमच्या मागं लोक होते, त्यांच्या बरोबरचे लोक यायचे होते म्हणून ते थांबलेले. त्यामुळे आम्ही दोघंच पुढे गेलो होतो. आणि मग आम्ही घेऊन गेलेलो महाराजांच्यासाठी ते सगळं वस्त्र वगैरे त्यांना दिले. आणि मग हे तर नेहमीच सोनचाफा बेल सगळं घेऊन जातात, तर मी स्टीलच्या डब्यामध्ये तसंच बेलाची पानं खाली घालून रुमालामध्ये सोनचाफ्याची फुलं छान ठेवलेली, वर पण बेलाची पानं ठेवलेली. गुरुजींच्या आता डबा दिला, त्यांनी छान बेलाची पानं काढली, रुमाल उघडला. मी मनात म्हणत होते की फुलं छान राहावीत, छान राहिली होती. त्यांनी ती सगळी पादुकांच्यावर घातली. इतका आनंद मिळाला की तुम्ही काय जे ठरवता, वहिनी आता म्हणायला की हे मागणार आहे ते मागणार आहे, काहीही डोक्यात येत नाही, डोळ्यातनं फक्त अश्रू येतात. आणि की महाराज मी पावले इथपर्यंत येऊन, की असंच वाटतं फक्त. आणि महाराज म्हणजे दत्त महाराजांना असं म्हटलेलं आहे की ते भक्त वत्सल आहेत. तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते महाराजांना आधीच कळालेलं असते, तुम्हाला त्यांच्याकडे मागायची काहीच गरज नाही. त्यामुळे फक्त नमस्कार त्यांना पोचतो, नमस्कार करायचा आणि तुम्ही परत यायचंय. बरोबर आहे. आणि कसं देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधियेला असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तिथे फार वेळ तुम्हाला थांबता येत नाही. आता बघा हे आम्हाला जे दर्शन मिळालं ते खूप छान निवांत मिळालं. आणि कुठल्या कालखंडामध्ये ह्या कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा एवढ्या गर्दीच्या कालखंडामध्ये आम्ही चौघांनी निवांत दर्शन घेतली. का? आम्ही रात्री चढायला सुरुवात केली आणि आम्ही अवॉइड काय केलं, आणि आधी परिक्रमा केली नाही. बरेच जण आम्हाला म्हणतात की आधी परिक्रमा असते, तुम्ही का नाही परिक्रमा करत. पण मला एक अधिकारी व्यक्ती भेटले, त्यांनी मला असं सांगितलं की आधी आपण देवाचं दर्शन करतो आणि मग देवाला प्रदक्षिणा घालतो. मी तेच तत्व डोक्यामध्ये लक्षात ठेवलं. त्यामुळे सगळे लोक परिक्रमेच्या वाटेला चाललेले असतात आणि आम्ही चौघ जण गिरनार चढत असतो. तर म्हणून काय होतं माहिती का, आम्हाला ते निवांत दर्शन मिळतं. नाहीतर 4-4 तासाच्या रांगा आहेत. आणि मी सुद्धा 2019 मध्ये त्या रांगेत उभं राहून दर्शन घेतलंय. खूप वेळ लागतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर रात्री चढायला सुरुवात केली सगळी तयारी करून, तर तुम्हाला हे निवांत सुंदर छान दर्शन तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि नकळत कधी डोळ्याच्या कडा ओल्या होतील तुम्ही सांगू शकणार नाही. तो जो परमानंद आहे तिथे गेल्यानंतर तो खूप मोठा आहे. म्हणजे त्याचं तिथं गेल्याशिवाय तुम्हाला त्याचं म्हणजे शब्दात आपण सांगू शकत. फक्त एकच आहे की तुम्हाला आम्ही ज्या पद्धतीने जातो तसं जायचं असेल तर तुम्हाला 10,000 पायऱ्या चढायची सवय केली पाहिजे. हे मात्र नक्की आहे. म्हणजे तो आनंद तुम्हाला मिळेल, तो आनंद घेता येईल. म्हणजे सकाळी 6च्या आसपास तुम्हाला तिथे पोहोचता येईल, पहाटेचा सूर्योदय बघायला मिळेल तुम्हाला. आणि मी सांगेन की खरंच कठीण नाही. गेल्या वर्षी मी एक इतकं अद्भुत एक बघितलेलं आहे. एक आजी होत्या आमच्या बरोबर. त्या आजी म्हणजे अशा होत्या की त्या अशा कम्प्लीट वाकलेल्या होत्या. आणि त्या अशा वाकलेल्या होत्या की त्यांचं डोकं जवळजवळ गुडघ्यापाशी येत होतं. त्या अशा बेंड म्हणतो ना, धनुष्याकृती झालेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे पहिल्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत त्यांचं आणि आमचं स्पीड सेम होतं. त्यांना असं पुढचं खूप काही लांबचं दिसत नव्हतं. पहिल्या 2-3 पायऱ्याच दिसत असतील, पण त्या इतक्या फास्ट चालत होत्या. आता तसं बघायला गेलं तर या इतकं वय त्यांचं, म्हणजे त्यांची जिद्द काय असेल, त्यांची चिकाटी काय असेल. एक कपल होतं, नवीन लग्न झालेलं, त्यांना बाळ झालेलं होतं. 6 महिन्याचं बाळ होतं. ते 6 महिने किंवा 1 वर्षाचं असेल एक्झॅक्टली. पण ते बाळ घेऊन ते 10,000 पायऱ्या चढून आले. योग्य अयोग्य मलाही त्यावेळी ते आवडले नाही. ही गोष्ट तरी मी हिला म्हटलं ही चुकीच आहे. आपल्यासाठी आपल्या इच्छेसाठी आपण बाळाला का त्रास देतोय असंही मला वाटलं. पण मला इथनं इतकं सांगायचं आहे की तुमची इच्छा असेल तर नंतर होतं ते, कदाचित ते कोरोना नंतर म्हणजे ते बाळ एवढं ते वाचलं असेल किंवा माहित नाही काय असेल, पण ते तेवढ्या छोट्या बाळाला घेऊन पण आले होते. आजी इतक्या म्हातारपणी आल्या होत्या आणि त्याही 10,000 पायऱ्या चढून.
म्हणजे कठीण काय नाहीये, त्यांचे तुमचा आशीर्वाद भाव असेल तर हे महत्त्वाचा सगळं आहे. सोपं आहे. बरोबर. आणि तुमचा भाव नक्कीच महत्त्वाचा आहे, भाव फक्त एवढंच आहे. महत्वाचं आहे. तुमचा शुद्ध भाव असेल तर त्याला दत्तप्रभू खतपाणी घालतात, तुम्हाला तिथे घेऊन घेऊन येतात. जातात. घेऊन जात. ओढ लागली पाहिजे. आपण ते गाणे ना, आस तुझी ही फार लागली रे, ती आस लागली ना की मग मनुष्य काम करायला लागतो. मग आता तुम्ही दत्तप्रभूंचं छान दर्शन झालंय आणि मग तुम्ही उतरता, अंधार असतो, तुमच्याजवळ बॅटरी असते, त्याचा उपयोग होतो. आणि कठडेला धरून चाला. काही ठिकाणी कठडे नाही, पायऱ्या तुटक्या आहेत, ते सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण की जर का पाय ट्विस्ट झाला तर ते खूप त्रासदायक होतं. तो अनुभव मी घेतलेला आहे. आणि मग ते सावकाश तुम्ही उतरत उतरत येता आणि भरून होतं आलेलं असतं. तुम्हाला जातानाचा जो उत्साह आहे ना, तुम्हाला आता म्हणजे असं जड झालेलं असतं. आणि मग खाली कमंडलू कुंडला तुम्ही यायचं आहे. कमंडलू कुंडाला तिथे पाणी प्यायचं. नंतर तिथे अखंड धुनी आहे. दर सोमवारी ती धुनी आपोआप पेटली जाते. तिथे पिंपळाची वगैरे सगळी लाकडं हे करून ती धुनी पेटवतात. आम्ही ते सुद्धा पाहिलं एका वारीमध्ये. त्याचा सुद्धा आम्ही आनंद घेतलेला आहे त्या ठिकाणी. आणि तिथे तुम्हाला भोजन प्रसादी मिळते. या कालखंडामध्ये तिथे ढोकळा, शिरा आणि चहा असा प्रसाद मिळतो. आणि तुम्हाला दत्तप्रभूंचं तिथे मूर्ती सुद्धा आहे, पादुका ठेवलेल्या आहेत. त्याचं दर्शन करून तुम्ही हा प्रसाद घ्यायचा. आणि तिथे पाणी आहे. आणि असं म्हणतात की दत्तप्रभू 12,000 वर्ष तप करत होते आणि तिथे पाण्याचं दुर्भिक्ष होतं. मग त्यावेळेला अनुसया मातेनी त्यांना विचारलं की अरे बाबा आता कसं तोंड देणार. मग त्यांनी आपला कमंडलू आपटला, तर त्यातनं एक ती धुनी तयार झाली आणि दुसरं ते कमंडलू कुंड पाण्याचं तयार झालं. म्हणजे हजारो वर्षांपासून त्या ठिकाणी ते पाणी आहे. मग ते पाणी पिलं ना की अक्षरशः तुमचा थकवा सगळा पूर्ण म्हणजे जातोच. निघून जातो. आणि तिथे पण कोणाशी वाद घालू नका, फोटो काढू नका, काही म्हणजे तिथे फक्त प्रसाद घ्या, तृप्त व्हा. कारण की दत्तप्रभूंच्या सोबत असलेली अनघा माता ही जी आहे साक्षात अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा तिथे प्रसाद घ्या आणि मग तुम्ही परतीच्या मार्गाला लागा. असं मी तुम्हाला सांगेन. कमंडलू कुंडपाशी तुम्ही तिथे दान देऊ शकता. आम्ही काय करतो, तिथे चहाचा प्रसाद आहे. मग आम्ही काय करतो, छोट्या छोट्या चहाच्या पुड्या, मिल्क पावडर पासून तिथे चहा केला जातो. मिल्क पावडरचे छोटे सॅचेट, नंतर चहाचे साखर, असं छोटं छोटं तांदूळ पण बघा आम्ही एवढं एवढं घेऊन जातो. असा शिदा आपण तिथे प्रसाद खाणार आहोत तर आपलं पण कर्तव्य आहे. असं पण तुम्ही करा. 500च्या वर जर का तुम्ही तिथे पावती फाडली तर तुम्हाला रुद्राक्ष पण तिथे भेट मिळतो. नंतर आणि कसं असतं बघा, दीप से दीप जलाते चलो असं म्हटलेलं, एकाकडनं एकाला प्रेरणा मिळते. 2018 पासून दत्तप्रभूंनी बोलवलं जायला लागले. माझे वडील दर महिन्याला दर पौर्णिमेला आता तिथे 1001 म्हणजे कौतुक नाही सांगत, 1116 दर महिन्याला पाठवायला लागले वडील. म्हणजे एकात ना एकाला प्रेरणा मिळत जाते. असं आपण करू शकतो. कारण खऱ्या प्रमाणात तिथे अन्नदान चालतं. म्हणजे तुमचा पैसा तिथे ते महत्वाचं आहे. कारण की आपण बऱ्याच ठिकाणी कुठे पण डोनेशन देतो, ते डोनेशन तुमचं 5,000 पायऱ्यांवरती तुम्हाला पोटभर खायला घालणं तितकंच अग्रहानी 10,000 पाय तितकंच सोपं नाहीये. चहा पाजणं एक वेळ सोपं आहे, पण हे तिथं घेऊन जायचं आणि हे साहित्य आणि तिथं येणाऱ्या हजारो लोकांना ढोकळा, शिरा आणि तो चहा देणं तितकंच सोपं काम नाहीये. तिथल्या ढोकळ्याची शिऱ्याची चव मला वाटतं त्यामुळेच आहे ती लागते आपल्याला. आणि ते खूप कठीण काम आहे. त्या ठिकाणी तुम्हाला खाऊ घालणं. मग त्यामुळे ज्यांना जितकं स्वतः घेऊन जाणं शक्य आहे, कारण मला माहिती आहे की एकेका रुमालाचं सुद्धा ओझं जास्त होतं. जेव्हा आपण तिथं चालत जातो 10,000 पायऱ्या, त्या सॅकचं, त्या पाण्याच्या बाटलीचं ते सुद्धा ओझं सहन होत नाही. त्यामुळे या गोष्टी प्रत्येकाने न्या असं म्हणणं अवघड आहे, कठीण आहे. पण जितकं शक्य आहे तितकं त्यांनी न्यावं. कमीत कमी मी 1 कप चहा पितो, एका कपाची चहा साखर जरी घेऊन गेलो तरी सुद्धा मी म्हणतो खूप मदत होऊ शकते. ज्यांना जसं शक्य आहे तसं करावं. आणि असं म्हणतात मुंगी साखर खावी, तसं त्या पद्धतीने आपण तिथे नक्की अन्नदान करावं. पैशांच्या स्वरूपात तुम्ही देऊ शकता. कशाही स्वरूपामध्ये तुम्हाला तिथे जमणार आहे. सेवा पण देतात. कशाही स्वरूपात म्हणाले तर सेवा. त्या ठिकाणी 13 दिवसाची सेवा सुद्धा तुम्हाला करता येते. आणि खूप भाग्याची गोष्ट आहे, महाराष्ट्रातले अनेक जण त्या ठिकाणी सेवेला जातात. आणि अजून एक त्या कमंडलू कुंडच्या वरतून एक महाकालीला जाण्याचा रस्ता आहे. आम्ही काय अजून तिथे गेलेलो नाहीये. बरेच जण जातात. अनुसया माताच्या डोंगरकडे जाण्याचा रस्ता आहे तिकडे. आणि तुम्ही तिथे पण जाऊ शकता. पण तिथे तुम्हाला ग्रुप हवा, मोठा जाणकार व्यक्ती सोबत हवा की ज्याला तो रस्ता माहितीये. आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाकडे लागता. खूप सुंदर वाटतं. सूर्योदय झालेला असतो आणि सूर्याचं ते सगळी किरणं तुमच्या अंगावर पडतात. तो गोल्डन कलरचा डोंगर बघताना आनंद होतो.
आणि या ठिकाणी काय काळजी घ्यायची की तुमचं हे सगळं झालं ना तर 7च्या आसपास तुम्ही परत पटपट निघायचं, कारण की रोपवे सुरू होतो. हा, मग ती रोपवेची आहे ना, रोपवेची लाईन लागते. रोपवेची लोक यायला लागतात आणि डोलीवाले सुरू होतात. ती जागा अरुंद आणि मग त्या डोलीवाले इतके पटापट येत असतात. लागलेले डोलीवाल्यांचे ते तुम्हाला लाकडी असतात ते लागतात तुम्हाला दंड. त्याच्यामुळं तुम्ही ते डोलीवाले यायच्या तुम्ही फटाफट म्हणजे चढायला सुरुवात केली पाहिजे. तर यावेळेला काय झालं, कमंडलू कुंडमधनं आम्ही प्रसादी घेऊन बाहेर पडलो आणि ज्या वेळेला तुम्ही कमंडलू कुंडकडनं वर बघता गोरक्षनाथाच्या टुंगकडे, त्यावेळेला धडकी भरते अक्षरशः. आणि मग पोटोबा झालेला असतो, विठोबाई झालेला असतो, आता काय करायचं इतकी, म्हणजे या वेळेला तर मला खूपच टेन्शन आलं, तर मी एवढं चढणार कशी. आणि हे दोघं जण नवरा बायको, आम्ही दोघं नवरा बायको आम्ही निघालो. आणि मी तुम्हाला सांगते थोडंसं एक 100-150 पायऱ्या गेल्यानंतर एक पांढरा वेशभूषा केलेला पंजाबी स्टाईलचा आजोबा होते. त्यांच्या पुढे अगदी छान लाल साडी नेसलेली एक बाई आणि पाठीमागे एक बाई, आणि ते जय गिरनारी म्हणत होते, फक्त जय गिरनारी, बाकी काहीच नाही. मग आम्हाला दोघांना ती एक प्रेरणा मिळाली आणि मी तुम्हाला सांगते तिथून रोपवे येईपर्यंत जय गिरनारी जय गिरनारी. मी म्हटले की हे म्हणायचंय, असं करत करत तो रस्ता कधी पार झाला कळलंच नाही. म्हणजे नामस्मरणाचं टॉनिक तुम्हाला तुमच्या सोबत हवं केव्हाही पाहिजे. आणि त्या जय गिरनारी करत कसे मी चढून गेले मला कळलंच नाही. आणि अजून एक महत्वाचं एक सुरुवातीला सांगायला होतं की पोटभर जेवण करून चढू नका. तुम्हाला जर का आता रात्री हो फार पाणी होतं, यंदाही पाणी खूप झालं, पण पोटभर जेवण करू नका, हलका आहार घेऊनच तुम्ही चढायला सुरुवात करा. आणि मग तुम्ही अंबाजीपाशी येता, अंबाजीपाशी रोपवेची व्यवस्था आहे, अंबाजीचं दर्शन घ्या, शक्तीपीठ आहे. आणलेल्या काठ्या जमा करा, बिस्लरीच्या बाटल्या अलाउड नाहीये, दुसऱ्या तुमच्या अलाउड नाहीये, द्यावे लागतात, चेकिंग होते. आणि मग तुम्ही रोपवेनी तुम्ही खाली येता. अशा प्रकारे आणि आल्यानंतर सुद्धा तुम्ही परत त्या चढावा मारुतीपाशी जाऊन कृतज्ञता व्यक्त करू शकता की बाबा तू आम्हाला घेऊन गेलास आणि आम्हाला तू सुखरूप आणलेलं आहे. 1 वर्ष आम्ही गेलो उतरलो, असं मी 2 वर्ष केलं. पण जसा रोपवे झाला 2021 पासनं 20 पासनं आम्ही रोपवेनी येताना यायला लागलो, कारण की आम्हाला लगेच परिक्रमा करायची असते. आणि आता यात विशेष असं काही जणांना व्हिडिओ बघताना वाटेल की काय आपल्या महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला जाणाऱ्या खूप महिला आहेत, माझ्या सुद्धा परिचयातल्या आहेत की ज्यांच्या 40-40, 50-50 वाऱ्या झाल्यात, ज्यांनी 60 ओलांडली आहे. माझ्या मैत्रिणी आहेत एक ओळखीच्या, त्यांची 22वी वारी यंदा दत्त जयंतीला. म्हणजे जो तो आपली जशी इच्छाशक्ती होईल, जशी प्रेरणा होईल जात असतो. आपण हा व्हिडिओ कशासाठी केलेला आहे की ज्यांना गिरनारला जायचंय, वर्षभरामध्ये नव्याने चाललेलं आहे, त्यांच्यासाठी हे आहे की ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही प्लॅन करा. सुरुवातीला पावसाळ्याचे दिवस असतात, पायऱ्या निसरड्या असतात, अंधार आहे. आणि तुम्हाला मी माझ्या काकाचा अनुभव सांगते की काका माझा एका ट्रॅव्हल कंपनी सोबत गेला होता पावसाळ्याच्या दरम्यान. जुलै मधली ट्रिप होती आणि अगदी काही पाऊस नव्हता, पण नेमकं त्या लोकांनी रोपवे बंद झाला, पाऊस धो सुरू झाला आणि त्यांना गिरनार करता आलं नाही. त्याच्यामुळे असं पण असतं बऱ्याचदा. आता माझ्या बहिणीचा पण एक अनुभव सांगते की ते सगळ्या तयारीने आले परिक्रमेच्या ह्याच्या, आणि त्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की फक्त परिक्रमा करणे का, अभी गिरनार जाना ही नाहीये. म्हणजे काही होऊ शकतं ते. म्हणजे आपण किती म्हणालो ना मी चाललोय ते नाही. दत्तप्रभूंनी ज्यांना बोलवलेलं आहे, ज्यांच्या भाग्यामध्ये आहे, त्यांनाच ती गिरनारची पायरी चढता येते, नाहीतर चढता येत नाही. ते तुमचं सामर्थ्य नसतं, दत्तप्रभूंचं सामर्थ्य आहे. अशा प्रकारे आपण म्हणजे दर महिन्याला जाणारे आहेत आणि पुस्तकं वाचून हे करून प्रेरणा घेऊन अनेक जण जाणारे आहेत. पण तुम्ही प्रत्येकाने ठरवा, आपलं आराध्य दैवत आहे त्याला एकदा आयुष्यात भेटण्यासाठी निश्चित जावं. दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे, जावं आणि कृतार्थ व्हावं असं मला वाटतं. आता आपण गिरनार विषयी माहिती घेतली, तर माझा आणि माझ्या नवऱ्याचा अनुभव आहे की आम्ही दोघं जण सँडल्स घालतो. आम्ही त्या ज्या फ्लोटर म्हणतात काही जण, आम्ही दोघे जण सँडल घालतो. महिनाभर आधी आम्ही त्या विकत घेतो. एक सँडल घेतली ना चांगल्या कंपनीची, ती दोन परिक्रमा 2 वेळचा गिरनार चालते. आमचा अनुभव आहे दोघांचा. मग आम्ही काय करतो की ती सँडल्सची आधी सराव करतो आणि गिरनारसाठी आम्ही गिरनार चढायला सँडल्स वापरतो, जाड सॉक्स वापरतो, कारण की वारं लागतं पायाला. आणि परिक्रमेमध्ये सुद्धा सँडल्स आम्हाला दोघांना जास्त उपयोगी वाटतात, कारण की पाणी सारखे मध्ये ओढे लागतात. जर का तुमचे शूज जड झाले पाण्याने
तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तुम्ही सँडल्स घ्या. गिरनार हां, आणि गिरनारसाठी सुद्धा तुम्ही सँडल्स घेऊ शकता. शूज तुम्हाला जमत असेल तर तुम्ही शूज घ्या, पण आम्ही दोघं जण सँडल जास्त करून सांगतो. आणि कपडे सुद्धा कसे आहेत, मोकळे घाला. जीन्स सारखे वगैरे कपडे, टाईट कपडे घालून जाऊ नका. नंतर बरमुडा वगैरे तुम्ही टाळा, कारण की माझ्यासोबतचे काही लोक बरमुडा घालून आले होते, त्यांना त्या आश्रमामध्ये आतमध्ये येऊ दिलं नाही. त्यांनी बाहेर पॅन्ट फुल परचेस केल्या आणि मग ते हे केलं. त्यामुळे इव्हन गिरनारच्या वरच्या मंदिरामध्ये सुद्धा वगैरे देत नाही. तुम्ही मोकळे असे कपडे घाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला श्वास घेता आला पाहिजे, चांगलं चढतं. म्हणजे तुम्हाला एवढं 10,000 पायऱ्या चढायचं आहे, शरीर तुमचं थकणार आहे, श्वास धाप लागणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय चांगलं दिसतं याच्यापेक्षा काय कम्फर्टेबल वाटतं या गोष्टींची जास्ती काळजी घ्या. आता मी नेहमी शूज घालतो, मला शूजची सवय आहे. वहिनी आणि धनु हा नेहमी सँडल्स घालतात. पण जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते घ्या आणि त्या पद्धतीनं निघा. आता आपण गिरनार पर्वताविषयी बोललो. याचा सुरुवात राहिली आपली सांगायची भवनाथ तलेटी. भवनाथ महादेवाचं मंदिराचं आधी दर्शन तुम्हाला घ्यायचं सांगायचं राहिले. ते सांगा ना वहिनी, भवनाथ मंदिर आपलं, आपण तिथे दर्शन गिरनारला चढायच्या आधी आपण भवनाथ तलेटीला जातो आणि भवनाथला मोठं महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतो आणि नंतर मग पुढं चढावा मारुती वगैरे. भवनाथ मंदिराची जी आख्यायिका आहे किंवा जी थोडीशी कहाणी मला वाटतं वहिनीने थोडक्यात सांगितलं चांगलं होईल, माहिती होईल त्याबद्दल. अगदी ते भवनाथाचं मंदिर आहे. तिथे असं म्हणतात की नरसिंह मेहतांनी तिथे हे केलेलं आहे, त्यांची तपश्चर्या, पूजा करायचे नरसिंह मेहता त्या ठिकाणी. आणि महादेवाचं मंदिर आहे. आणि तिथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते आणि सगळ्या गुजरातमधले, भारतातले साधू संत महंत येतात. तिथं मृगी कुंड आहे आणि महाशिवरात्रीच्या वेळेला असं म्हटलं जातं की जे नागाबाबा वगैरे येतात त्यात जो शिव असतो त्या कुंडामध्ये उडी मारतात ते स्नानासाठी आणि तो येत नाही वरती वापस, अशी त्या ठिकाणी मान्यता आहे. आणि त्या महादेवाला ची परमिशन घेऊनच आपण वरती जायचं आहे. म्हणजे आणि पुन्हा येताना पण भवनाथाचं दर्शन घेतात, अशी प्रथा आहे. आणि मग तिथून आपण म्हणजे हे सुरुवातीचं आमचं सुरुवातीचा भाग आहे की सुरुवात ही त्या भवनाथपासून होती, भवनाथपासून सुरुवात होते. आता कसं आहे, परिक्रमा मार्ग वेगळा आहे. परिक्रमा मार्ग जो आहे तो कच्छी भवन म्हणून एक त्या ठिकाणी आश्रम आहे, त्याच्या समोरून तो परिक्रमेचा मार्ग. आता आपण काय केलं, गिरनार चढलो, गिरनार उतरलो, आता आपण रोपवे मधनं बाहेर आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी रेस्टॉरंट आहेत गुजरात गव्हर्नमेंटने केलेले, त्या ठिकाणी आपण छान फ्रेश होऊ शकतो. तिथे टॉयलेटची व्यवस्था आहे. पूर्ण गिरनारवर काही टॉयलेट्स नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथे फ्रेश होता येतं. आणि तिथे चहा नाश्त्याची व्यवस्था आहे, ते तुम्ही करू शकता. काही शॉपिंग मॉल्स आहेत, ते तुम्ही घेऊन बाहेर पडला की त्या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर अनेक अशा स्वयंसेवी संस्था आहेत, चहा पाण्याची व्यवस्था करतात, त्या सुद्धा तिथे पण तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर मात्र मग तुम्ही पूर्ण दिवस तुम्ही ज्या ठिकाणी उतरलेले आहात तिथं जायचंय आणि तुम्ही तो अख्खा दिवस रेस्ट घ्यायची. आणि मग म्हणजे रात्री आम्ही 12 वाजता 12 वाजता आम्ही गिरनार चढायला सुरुवात केली. 6 वाजता आम्ही गुरु शिखरवर होतो आणि 10 वाजता आम्ही बाहेर पडलो. म्हणजे पूर्णपणे गिरनार पर्वत पूर्ण करून रोपवेने आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही आमच्या रूमवरती गेलो. आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये यावेळेला उतरलेलो होतो. त्याला अक्षरधाम किंवा अक्षरवाडी म्हणतात त्या ठिकाणी. तिथे आम्ही व्यवस्था केली होती आमची राहण्याची. तिथे उतरलो आणि तिथे जाऊन आम्ही फ्रेश झालो. तो दिवस पूर्ण आराम केला, विश्रांतीच करायची म्हणजे तो दिवस पूर्ण. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता आम्ही अक्षरधाम मधनं, कारण की ते जुनागडमध्ये आतमध्ये लांब आहे बऱ्यापैकी, आणि मग तिथून आम्ही जुनागडच्या बसस्टँडला आलो. आणि मग जुनागड ST आहेत तिथनं, त्या STनी आम्ही जुनागड म्हणजे ST स्टँड पाशी पोहोचलो. जुनागडच्या तिथनं ST मध्ये बसलो आणि तिथून मग आम्ही गिरनार पायथ्यापाशी जाऊन पोहोचलो. मग भवनाथाचं दर्शन घेतलं. पण ते येताना, जाताना तुम्हाला परिक्रमा आता आम्ही करणार आहोत. मग परिक्रमेच्या वेळेला ते भवनाथ मंदिर फार पुढे राहतं, म्हणून परिक्रमा मार्ग थोडा अलीकडे. असं म्हटलं जातं की जिथनं परिक्रमा मार्ग तिथपर्यंत पायऱ्या होत्या आधी, पण काळाच्या ओघामध्ये तो मागे सरकत गेल्या. मग कच्छी भवन म्हणून एक तुम्हाला सोयीसाठी सांगितलं की तिथनं परिक्रमा मार्ग आहे. मग तिथनं आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. अनेक जथ्थेच्या जथ्थे निघालेले होते. म्हणजे आम्ही 4थ्या दिवशी परिक्रमा केली. 5 दिवस परिक्रमा असते. पहिले 2 दिवस भयान गर्दी म्हणजे मुंग्यांच्या रांगा जणू काही असं म्हणता येईल, खूप गर्दी असते. आम्ही केलं थोडं निवांत होतं. 4था दिवस होता, त्यामुळे आम्ही परिक्रमेच्या मार्गाला लागलो. त्यावेळेला आम्ही काठी विकत घेतली तेव्हा सुद्धा.
चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो. आम्ही दोघांनी सँडल्स घातल्या होत्या आणि तिथे स्वेटरची गरज नाहीये तुम्हाला. आणि हा स्वेटर लागत नाही तुम्हाला. गारवा तुमच्याकडे होता. टॉर्च मात्र हा, असली टॉर्च पाहिजे, मध्ये. कारण तर तुम्ही पहाटे निघता. हा, लवकर निघायचंय. लवकर पहाटे निघायचं. 5 वाजता आम्ही चालू केली होती परिक्रमा. हा, पहाटे 5 वाजता चालू केली. लवकर सुरू करायची आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठरवून घ्यायचंय की आपण सोबत राहणार आहोत याच्यामध्ये. म्हणजे एकमेका जे आता चौघं होतं तर आम्ही म्हणजे त्या याच्या टप्प्यात चालत होतो की आपण सोडायचं नाही चुकामुक होऊ नये म्हणून. कारण की अंधार आहे, सुरुवातीला प्रचंड अंधार आहे. म्हणजे 8 वाजता आम्हाला उजेड लागलाय जवळपास. त्याच्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही सोबतच राहायचं आहे. मध्ये पाण्याचे झरे लागतात त्याच्यामध्ये, म्हणून मग आम्ही ते फ्लोटर वापरतो दोघही जण. आम्हाला ती सवय जमतं. पण ह्याच्यात सुद्धा तुम्हाला एक काळजी काय करायची, एक सॉक्सचा ज्यांनी शूज घातले त्यांनी सॉक्सचे 2 जोड सोबत ठेवायचे. सॉक्स ओले भिजले तर? होतात. हा, बॅगेमध्ये तुम्ही टॉवेल वगैरे नॅपकिन ठेवू शकता. नंतर आम्ही आमचे डबे आणले होते करून, म्हणजे घरूनच आम्ही. आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे फारच्या लंगर कमी होऊन जातात. कारण की जसं जसं परिक्रमा संपायला येते तिथे असलेले लंगर संपतात. म्हणजे पहिले 2 दिवस खूप लंगर मिळतात बघायला, 3 दिवस मिळतात. चौथ्या दिवशी ते आवरायला सुरुवात करतात. म्हणून आम्ही आमचे दरवर्षी साधारण डबे घेऊन जातो. आणि त्या ठिकाणी मारुती एक आहे, त्याची आम्ही पूजा केली सुरुवातीलाच. हा, तिथे सुरुवातीला मारुतीचं मंदिर आहे, तिथे आपण आरती केली. आरती केली. हा, गेटच्या आधीच. आणि नंतर परिक्रमेला सुरुवात. हा, चेकपोस्ट पहिला तो आपला लागला. आणि आम्ही त्या बॅटरीच्या उजेड्यामध्ये वहिनी आमच्या एक मंत्राची सुरुवात करायच्या, दुसरा मी, मग मग भाऊजी, असं एक एक मंत्र कंप्लीट, दिगंबरा दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, असा नामोच्चार करत एक एक असं परिक्रमेची वाट आपण सर करत जातो. पहिला 12 किलोमीटरचा टप्पा लागतो तिथे. आणि एक वहिनी तुम्हाला विचारायचंय की तिथे आपण आता ही आपली तिसरी होती म्हणजे आमची परिक्रमा. पण पहिल्या दुसऱ्या वेळेला आपण बघितलं होतं की तिथल्या स्त्रिया म्हणजे बऱ्याचशा महिला तांदळाचं स्वस्तिक काढतात. तर ते मला एकदा वाटलं होतं की आपण पण घेऊन जाऊया इथून. म्हणजे मी घेऊन गेले यावर्षी, काढलं स्वस्तिक. पण ते कसं असतं की तिथं नेऊन तुम्ही ते स्वस्तिक काढणं, त्याच्यावर दिवा लावणं, तर हे कशासाठी करत असतात? स्वस्तिकला आपण, स्वस्ती म्हणजे कल्याण. स्वस्तिक हे 4 पुरुषार्थाचं प्रतीक आहे. कल्याण साधणार आहे, चौकट साधणार आहे. बघा, समजा पाटाचा एक कॉर्नर गेलेला असेल तर पाट डगमगतो. तसं हे स्वस्तिक आहे की तुम्हाला 4 पुरुषार्थाचं प्रतीक आहे. आणि चौकोन जेव्हा असतो तेव्हा परिपूर्णता येते. स्वस्ती म्हणजे कल्याण आहे. त्याच्यामुळे मांगल्याचं प्रतीक आहे. आणि कार्तिक महिन्यामध्ये कसं असतं, दीपदानाला खूप महत्व आहे. त्यामुळे तिथे दिवे लावले जातात. आपण पण दिवे लावले, आनंद घेतला. म्हणजे तिथल्या महिला आम्ही 2 वर्ष बघत होतो की त्या स्वस्तिक काढायच्या आणि त्याच्यावर दिवा लावायच्या तेलाचा. पणत्या घेऊन येऊन बरोबर, म्हणजे एवढ्या प्रवासात तुम्ही त्या पणत्या घ्यायच्यात. आम्ही आणल्या होत्या, भिजवलेली वाती घेतल्या होत्या आम्ही बरोबर. आणि ते तिथे आम्ही लावले, नमस्कार करून मग पुढे सुरुवात केली परिक्रमेला. सर्वात महत्वाचं एक सांगायचं म्हणजे की या परिक्रमेमध्ये आपल्याला पाण्याच्या बाटल्या कुठेही नेता येत, म्हणजे प्लास्टिकच्या बिस्लरीच्या बॉटल्स नेता येत नाहीत. म्हणजे चेकपोस्टवरच त्यांनी सगळ्या बॅगा चेक करून ते सगळ्या बाटल्या पहिले काढून घेतात. त्यामुळे आपापली एक बाटली स्वतःची पाण्याची असली पाहिजे, जेणेकरून, कारण काय या 12-14 तास तुम्हाला पायी चालायचं आहे. आणि मग कालांतराने तुम्हाला ती बाटली संपते आणि मग तुम्हाला नदीचं पाणीच प्यायला लागतं. तर ते पिण्याची पण तुम्हाला ते प्यायलाच लागणार, तुम्हाला इलाजच नाही. हां, तर ती एक काळजी तुम्ही स्वतःची घ्यायला लागेल. बरोबर. बिस्लरी बाटली प्लास्टिक बंदीमुळे तुमची घरातली स्वतःची बाटली चालती, पण तुम्ही त्या ज्या प्लास्टिकच्या बाटल्या बाटल्याला बंदी आहे. गेल्या वर्षी आम्ही स्वतः बघितलंय की त्या जंगलामध्ये त्या बाटल्यांच्या खचच्या खच, तिथं सिंहाचं वाघाचं ते जंगल आहे. बरोबर. ओके, वन्य प्राणी असतात आणि मग त्यांना त्याचा त्रास होतो म्हणताना त्यांनी ते यावेळेपासून बंदी घातलेली. तुम्ही स्वतः लोकांनी मग यावेळेपासून मात्र अजिबात पाण्याच्या बाटल्या कुठे दिसल्या नाहीत आम्हाला. आणि आपापल्या 1 किंवा 2 बाटल्या ठेवाव्यात आणि जिथं जसं पाणी मिळेल, आणि ते पाणी स्वच्छ असतं. ओके, म्हणजे असं काही नसतं की खूप घाण असतं, कसं प्यायचं. ठीक आहे, म्हणजे त्याला फिल्टर म्हणतो तसं नसतं, पण चांगलं असतं पाणी. त्यांनी काही नळ केलेले असतात. आपण 2021 मध्ये नद्यांचंच पाणी पिलं होतं, झऱ्याचं पाणी पिलं होतं. बरोबर आहे. याच्यानंतर एक 12-14 किलोमीटर नंतर काही आपल्याला ते साधू लोक लागतात, नागाबाबा साधू असतात. ते खूप मागे लागतात. त्यांचं पण काळजी घ्या तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतःला कसं, कारण ते शक्यतो त्यांच्याकडे तुम्हाला
त्यांची अपेक्षा असते की तुम्ही पैसे, काहीतरी पैसे, त्यांना दक्षिणा द्यावी. तर तुम्ही काही आपल्या मनाने थोडंसं जरी दिलं तरी ते खुश होतात. पण बऱ्याच वेळा तुम्ही जर का काही दिलं नाही तर ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. तर ते पण तुम्ही जरा त्या संदर्भात थोडी काळजी मग घ्या. आम्ही अनुभवातून असं केलं, वहिनीनी यावेळेस आठवण केली, 10-10च्या नोटा आम्ही जवळ ठेवल्या होत्या की जे कोणी ते नागा साधू बाबा येतील त्यांना आम्ही 10-10 रुपये हातात ठेवायचो. ते त्यामध्ये खुश व्हायचे. बरोबर आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आता एक त्यांच्याकडे मोरपीस होते सगळ्यांच्याकडे, ते डोक्यावर सगळ्यांच्या डोक्यावरून फिरवायचे, आशीर्वाद आहे तुमची परिक्रमा पूर्ण होणार आहे असं म्हणायचे. म्हणजे ते सुरुवातीलाच लागतात थोडेसे. 14 किलो. जीन बाबाच्या मडीपाशी खूप तिथेच आहेत त्यांचे नागाबाबा. खूप आहेत, खूप आहेत, नागाबाबांचे. खूप आहेत. त्यामुळे तिथं आणि जीन बाबाची मडी आहे ना, तिथे आपण आता जो दुसरा आपला परिक्रमेचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण देव माझावर, त्याच्यावर ही सगळी माहिती आपण दिलेलीच आहे. तिथे नाश्ता वगैरे तुम्हाला करता येतो आणि तुम्ही चालायचं. पण आता यातनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला गिरनार चढायचं असेल तर तुम्ही रात्री केलं पाहिजे. आणि परिक्रमा ही दिवसाच तुम्हाला दिवसा म्हणजे सकाळी सुरुवात करायची आहे. म्हणजे असं आमचं मत आहे. मान्यता तिथे आहे, रात्री परिक्रमेला मान्यता आहे. लोक तिथे राहतात. एक दिवस मुक्काम केला पाहिजे. आमची पण इच्छा आहे. पण काय होतं, ते अंधार पडला की तो भयान ते जंगल बघून आपली काही डेअरिंग होत नाही. लोक तिथे शिदा घेऊन जातात. शिदा घेऊन, हो, ते शिजवतात आणि मग आणि लंगरही असतात बरेचसे तिथे. त्याच्यामुळं एक दिवस विश्रांती पण करतात, राहतात तिथे. म्हणजे दुसरा जीन बाबाची मडी, नंतर मालवेला म्हणून एक आहे दुसरा टप्पा, महाकालीचं मंदिर, तिथे राहतात लोक. त्याच्यानंतर बोरदेवी सुरू होण्याच्या आधी एक टप्पा आहे. म्हणजे पहिला 14, मग नंतर 8 किलोमीटर अतिशय खडतर वाट, त्याच्यानंतर मालवेला लागतं. तिथे तुम्ही विश्रांती घेऊ शकता. आणि मग तिथून पुन्हा 8 किलोमीटर अतिशय म्हणजे डोंगरच भयानक आहे ते चढल्यानंतर मग तुम्हाला बोरदेवी लागते. मग तिथून पुढे मग तुम्हाला हेच आहे, जास्त तुम्हाला चढणं वगैरे काही प्रकार नाही पुढचं 8 किलोमीटर. आणि तिथे असं आहे की एक असा फाटा फुटतो एल शेप मध्ये सरळ बोरदेवीकडे. तर अशी मान्यता आहे की बोरदेवी केल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही. त्यामुळे दरवेळेला सगळेजण ठरवतात की आता बोरदेवीला जायचं नाही, पण आम्ही दरवर्षी जातो. 2 किलोमीटर आत आणि परत 2 किलोमीटर बाहेर. त्यावेळेला ती सिच्युएशन अशी असते की तुमचा एक एक पाऊल हे तुम्हाला जास्ती झालेलं असतं. आणि पुन्हा तुम्ही आतमध्ये 2 किलोमीटर जायचं आणि पुन्हा यायचं, हे म्हणजे अगदी म्हणजे कठीण काम असतं. त्यामुळे बहुतेक तिथं खूप लोकांची तुम्ही मी ऐकायला मिळते की आम्ही आता नाही, बास इथूनच देवाला नमस्कार. पण यांचा हट्टाफुडा आम्ही नेहमी नमत घेतो आणि आम्ही आतमध्ये जातोच पुन्हा. म्हणजे असं होतं ते. नाही, पण ठीक आहे, पण त्यानंतरचा आनंद अवर्णनीय चांगला आहे. आणि बोरदेवीला गेल्यानंतर एक शक्ती येते. शेवटचे 8 किलोमीटर पुढे चालायचे असतात. त्यामुळे तिला नमस्कार करून बाबा आता पुढचे आम्हाला महाराजांच्या पर्यंत पुढे मंदिरापर्यंत तुम्ही घेऊन जा आणि प्रदक्षिणा माझी पूर्ण कर, हे एक तिला नमस्कार करून सांगायचं. म्हणून ते देवीपर्यंत जायचं. शेवटचे 8 किलोमीटर हा सगळ्यात टफ भाग आहे त्यामधला. आणि इतके दमलेले असतात. आणि मग इथपर्यंत येतं की ह्या लोकांना किती अंतर आहे हे मोजता येत नाही. इथपर्यंत लोकांचे कमेंट्स येतात की हे चुकीचं मोजलेलं आहे, हे चुकीचं अंतर ते सांगतायत, हे 8 नाही आहे, हे खूप जास्त आहे. ऍक्च्युली तुमची कॅपॅसिटी संपलेली असते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की यांनी चुकीचं लिहिलेलं आहे तिथे. पण तसं काही नसतं. ते 1-2 तेव्हा पण तिथे आपल्याला बॅटरीचा उपयोग होतो. संध्याकाळ लवकर पडतो, 5 वाजताचा अंधार पडतो ना तिथे. जंगलामध्ये उशिरा म्हणजे उजेड येतो आणि लवकर अंधार. इथे सुद्धा तुम्हाला बॅटऱ्या लागणार आहेत. तुमच्या बॅगेमध्ये तुमची औषधं हवी आहेत. ORS लागतच म्हणजे तिथे. आणि अजून तिथे ना सगळीकडे नारळ पाणीवाले विकायला असतात. तर तुम्ही आवर्जून नारळ पाणी प्या. म्हणजे आम्ही 8:30ला नाश्ता केल्यानंतर आम्ही घरी म्हणजे रूमवर पोहोचल्यावरच आम्ही आमचं जेवण घेतलं. मग आम्ही फक्त ते नारळ पाणी होतं. काही ठिकाणी चहाचे लंगर होते. आम्ही तिथे चहा केला. अगदी हात पकडून पकडून तुम्हाला चहा तुम्हाला ते आग्रहाने प्यायला नेतात तिथे. आणि तुम्ही ते चहा घ्या, तुम्हाला फ्रेश वाटेल. नारळ पाणी प्या. रसवंते असतात, मी पिते बाबा रस, मला आवडतो तो. म्हणजे एक फ्रेशनेस येतो त्याच्यानी. वन्यजीव दिसतात, माकडं दिसतात, नंतर सांबर, नीलगाय वगैरे असे प्राणी पण दिसतात. काही जणांना शेवटच्या दिवशी सिंह वगैरे दिसतात. यावेळेस आमच्या काही ओळखीच्या लोकांना सिंह दिसले. मागच्या वेळेला आम्हाला डरकाळी ऐकायला आली होती. मागच्या वेळेला तर खूप पाऊसही होता. म्हणजे हे जंगलातला अनप्रेडिक्टेबल आहे खरं तर. प्रत्येक वर्षी वेगळा अनुभव आहे. प्रत्येक वर्षी वेगळा अनुभव आहे. अशा प्रकारे तुम्ही करत करत तुमची ती परिक्रमा पूर्ण होते. तर आता याच्यामध्ये ना वारी आणि परिक्रमेतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. की वारी म्हणजे काय की घरापासून तुम्ही निघायचं आणि जिथे ते तीर्थक्षेत्र आहे तिथे जायचं आणि पुन्हा तुमच्या घरी वापस यायचं, ही एक प्रकारे वारी होते. आणि परिक्रमा म्हणजे कशी आहे की ते तुम्हाला
त्या मंदिराला तुम्हाला ती प्रदक्षिणा घालायची आहे. म्हणजे गिरनारच्या डोंगराला. गिरनार डोंगर म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रयांना तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. अशी मान्यता आहे. 33 कोटी देवी देवता त्यावेळेला प्रदक्षिणा करत असतात. देव दिवाळी असते, देव म्हणजे उठलेले असतात त्यावेळेला. आणि त्या ठिकाणी असं म्हणतात की कोणाच तरी लग्न, मग नंतर मी एक असा अर्थ लावला की तुळशीचा विवाह असतो ना, म्हणजे वृंदेसोबत कृष्णाचं लग्न असतं. त्या लग्नासाठी हे सगळे आले होते. श्रावणाने सुद्धा तिथे रेस्ट घेतली होती. तर परिक्रमा म्हणजे काय आहे की त्या तुमच्या देवाला, म्हणजे मंदिर स्थिर आहे आणि त्या मंदिराला तुम्हाला उजव्या बाजूला ठेवून ती प्रदक्षिणा पुन्हा त्याच्या समोर यायचंय, तुम्हाला त्या मंदिरासमोर यायचंय. म्हणजे तुमचं डेस्टिनेशन तिथे हलत नाही तुमचं, तिथे तुम्हाला फक्त तुम्ही फिरता. गिरनार उजव्या बाजूला दिसतच असतो. उजव्या बाजूला ठेवून तुम्हाला ते चालायचं. म्हणजे परिक्रमा आणि वारीमध्ये फरक आहे खूप. वारीमध्ये तुम्ही म्हणजे जिथे घरापासून तुम्ही निघालेले असता, इथे मंदिरापासून तुम्ही निघता उजव्या बाजूला ते ठेवून. त्यामुळे परिक्रमा आणि परिक्रमेचा दुसरा आध्यात्मिक अर्थ असा आहे की आपलं हे जे जीवन आहे ते एक चक्र आहे, जन्म मृत्यूचा तो फेरा आहे. आणि 84 लक्ष जेव्हा तुमचे जन्म होतात तेव्हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळतो. मग यातनं तुम्हाला सुटायचं आहे. परिक्रमेचा मी अर्थ असा लावला की तुमचे अनेक जन्म झाले बाबा, 1 2 3 4 हे परिक्रमाचे हे सगळे टप्पे आहेत ना, छोटे 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 टप्पे, हे तुमचे सगळे जन्म आहे. आणि मग हे सगळे जन्म पूर्ण करत 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 शरणागत भावाने तुम्ही जेव्हा खूप थकता, ही परिक्रमा पूर्ण करून बघा कसे तुम्ही पूर्ण थकलेले असता की देवा आता मला कसंही कर आणि तू तुझ्या पायापाशी घे. तसं हे सगळे जन्म मृत्यू करत करत तुम्ही थकून दत्तप्रभूंच्या चरणांपाशी येता आणि त्यांना सांगता की बाबा आता सोडव, माझी परिक्रमा पूर्ण झालेली आहे, मला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सोडव. त्यासाठी ही परिक्रमा आहे मंडळी. अनेक जन्म झाले आणि जी सायुज्यता मुक्ती जी म्हणतात ना, ही सायुज्यता मुक्ती तुम्हाला ह्या परिक्रमेमध्ये मिळते, अनुभवता येते. परिक्रमा ही फक्त तुम्हाला या 4 दिवसामध्येच करता, 5 दिवसामध्ये, एका कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा, ह्या 5 दिवसच फक्त हे जंगल उघडं असतं. गिर म्हणजे वाघांसाठी, सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं घनदाट हे जंगल आहे. तेव्हा परिक्रमा करायची असेल तर हाच कालखंड, आणि गिरनारला जायचं असेल तर वर्षभर तुम्ही, रोपवेने जायचं असेल तर केव्हाही जाऊ शकता. दर महिन्याला जाणारे लोक आहेत. अशा प्रकारे आम्ही ही सोपी साधी, ज्यांना गिरनार बद्दल काही माहिती नाही त्यांच्यासाठी माहिती ठेवलेली आहे. कारण की आज तुम्ही गुगल बाईंना विचारलं की सगळं आहे, पुस्तकं अवेलेबल आहेत. अनेक जण दर महिन्याला जाणारे मंडळी आहेत, ज्ञानी मंडळी आहेत. आम्ही तर सर्वसामान्य नोकरी करणारे, हे 2 जण नोकरी करणारे आहेत, 2 जण, वहिनी आणि भाऊजी. मी गृहिणी आहे. मग हे सगळं मॅनेज करून दत्तप्रभूंच्या दर्शनाला दरवर्षी आम्ही प्रयत्न करतोय. आता आणि दरवर्षी असं होतं की झाल्यानंतर, म्हणजे परिक्रमा संपल्यानंतर एवढं दमलेला असतो की आता ही शेवटची, पुढच्या वर्षी मागं लागायचं नाही आमच्या. दोघांचं चालू असतं. पण असं परत मध्ये मध्ये चालू होतं की पुढच्या वर्षी जाताना हे घ्यायचं नाही, पुढच्या वर्षी जाताना आपण हे करायचंय, म्हणजे यांना यायचंय. पुढच्या वर्षी जाताना हे नाही घ्यायचं, ते बघ हे आता यावेळेला आपल्याला उपयोग नाही झाला त्याचा, आता पुढच्या वर्षी आपण हे घेऊया. म्हणजे काय आहे की ती जी भूमी आहे की ती तुम्हाला परत परत बोलवते आणि तुम्ही त्याच्या प्रेमात पडता, दुसरं काही नाहीये. आणि तुम्ही तिथं जाताच. काय होतं, तुमचे पाय खूप थकतात, तर त्यामुळे त्या ठिकाणचं जे तेल आहे, औषधी वनस्पती आहेत त्या ठिकाणी अनेक, आणि त्याचे स्टॉल सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर ते तेल तुम्ही पायाला लावून घेऊन मसाज करून घेऊ शकता, म्हणजे रिलॅक्स तुम्हाला वाटतं. औषधी काही मसाज करणारे तिथे लोक पण असतात, आम्ही पण करून घेतलेला आहे पायाला मसाज त्यांच्याकडनं. पण यावेळेला आम्ही ते रोपवेच्या तिथे ते होतं सोय, तिथे आम्ही तो पायाला मसाज करून घेतलेला आहे. आणि तेल तिथलं आहे, औषधी वनस्पती आहेत. शेवटी ते सगळं निसर्गाच्या सान्निध्यात कुशीमध्ये वसलेलंच ते आहे. त्यामुळे तिथे अनेक लोक येतात. आयुर्वेदिक तेल आहे. आयुर्वेदिक तेल, बरोबर, आयुर्वेदिक तेल आहे. आणि भुज, कच्छ असे अनेक, आणि ते सगळे लोक बघितल्यावर असं वाटतं की अरे बापरे, हे भारतातलेच लोक आहेत, आपल्याला माहितच नाही. मोठ्या श्रद्धेने परिक्रमेला आलेले असतात. ते सगळं बघून छोटी छोटी मुलंही होती वहिनी परिक्रमेत. आपण त्या व्हिडिओ मध्ये आहेत, किती लहान होती, 1लीला 1, 4थीला 1, 6वी, केवढ्या छोट्या मुलांना घेऊन परिक्रमा लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळे लोक परिक्रमा एकत्र करत राहतात. बरोबर, ज्याला जसं जमतंय तसं तो हळूहळू करतो, काही फास्ट करतात, एवढंच आहे. आता काही लोक कसे अहमदाबाद, गुजरात, तरुण मुलं खूप दिसली. तरुण हे खूप वैशिष्ट्य आहे की आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये ना इतका वयोगट किंवा फॅमिलीच्या फॅमिली नाहीयेत.
त्या तिथे ते सगळे आपल्याला बघायला मिळतं. आणि इथे अजून एक महत्वाचं असं मला नमूद करावं असं वाटतं आहे. आता आपण हे महाराष्ट्र लोकांबद्दल बोललो. आता समजा काही लोक बडोदा, अहमदाबाद असे डायरेक्ट येतात परिक्रमेला, तिथे बॅगा घेऊन ते करतात. म्हणजे समजा तुम्हाला कुठलं रिझर्वेशन मिळालं नाही आणि तुमची तयारी असेल ना, तर तुम्ही बॅग उचलायची, डोक्यावर घेऊन जातात. मग तुम्ही तिथे राहायचं, तुम्ही त्या परिक्रमेत राहायचं. समजा तुमच्याकडे कुठलंच म्हणजे येण्या जाण्याची व्यवस्था झालेली आहे, पण तुम्हाला जर हॉटेल नसेल तर तुम्ही परिक्रमेला डायरेक्ट सुरू करू शकता, बॅग डोक्यावर उचलून किंवा खांद्यावर घेऊन. तुमची तयारी पाहिजे आणि तुम्ही ते परिक्रमा ती पूर्ण करू शकता. नाही, त्या लोकांना ते शक्य आहे, कारण ते जवळून येतात ती लोक, आसपासच्या भागात खूप लांबून जातो, त्यामुळे आपल्याला व्यवस्था पाहिजे. त्यामुळे ते आपल्याला कठीण. आपलं सगळं हे नियोजन झाल्याशिवाय परिक्रमेच्या काळामध्ये परिक्रमेला पण नाही आणि गिरनार पण शक्यतो टाळलेला बरा. आणि चांगलं नियोजन करा 4 महिने अगोदर रिझर्वेशन सुरुवातीला तरी कोणासोबत गेलेलं चांगलं. म्हणजे जे घेऊन जाणारी लोक असतात की ते सगळं बुकिंग वगैरे ते करतात, राहायची व्यवस्था वगैरे सगळे करतात. तुम्ही फक्त आनंद घ्यायचा. पुढच्या वेळी तुम्ही स्वतः तुम्ही बुकिंग करू शकता. शक्यतो छोटे ग्रुप जे नेणारे ट्रॅव्हल्स कंपनी आहेत त्यांच्यासोबत जावं. मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये पुन्हा मग तेच जंगल आहे, भरपूर गर्दी असते, काही पुढे काही मागे, मग ते वेळ खूप वाया जातो. अशा प्रकारे ही परिक्रमा आहे, तुमच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधनं सोडवणारी. आणि शेवटी बघा वहिनी, परिक्रमा संपत आली की आपल्याला वाटतं आता किती राहिली, किती. कुणालाही सगळ्यांना विचारलं तर सगळे सांगतात 2 किलोमीटर. कुणालाही विचारा 2च किलोमीटर. अरे किती चाललो आपण, 2 किलोमीटर नाहीये, जास्त आहे असं वाटतं. आणि अगदी शेवटी मग गेट दिसलं की सगळे ओरडतात मोठ्याने, म्हणजे मात्र आनंदाची डोई, आनंद. जय गिरनारी. मी त्या एका आजोबांना विचारलं की एवढे सगळे मोठ्याने का ओरडतायत, तर ते म्हणले वर महाराज बसलेत ना, दत्त महाराज, त्यांना आपला आवाज पोहोचला पाहिजे की माझी परिक्रमा पूर्ण झाली म्हणून सगळे मोठ्याने जय गिरनारी. प्रथा अशी आहे की आधी जाऊन महाराजांना सांगतात. बरोबर. आधी जाऊन महाराजांना सांगतात की आम्ही चाललेलो आहोत, आमची परिक्रमा होऊ दे. आणि झाल्यानंतर पुन्हा जाऊन सांगतात की महाराज तुमच्या कृपेने आमची झाली. पण हे सगळ्यांना शक्य होत नाही, म्हणून जितक्या मोठ्यांदा सांगता येईल तितक्या मोठ्यांदा सांगून महाराजांना तिथूनच सांगितलं जातं की आमची झालेली आहे. तर देव भावाचा भुकेला आहे, तो तुमचा भाव बघतो आणि ते तुमच्याकडनं करून घेत असतो. आणि जय गिरनारी करत तुम्ही ज्या शेवटच्या क्षणाला येता तेव्हा मी असं म्हणेन की तुमचं मुक्तीचा क्षण असतो तो. असा आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंद देणारा, परमानंद देणारा असा गिरनार आणि गिरनार परिक्रमा सर्व दत्त भक्तांनी जीवनामध्ये आवर्जून एकदा तरी करावी. आपण सगळेजण म्हणूया जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. प्रेम से बोलो जय गिरनारी, जोर से बोलो जय गिरनारी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा